पुंडलिकवरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक्, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन. या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. 31व्या या शेवटच्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत. भिद्यते हृदय ग्रंथी असा हा अभ्यास आपण काही आठवड्यांपासून करीत आहोत. हृदय ग्रंथीचा नाश होणं ही परमार्थातली उत्कृष्ट अवस्था आहे. हृदयामध्ये प्रामुख्याने 2 गोष्टी राहतात, एक अज्ञान आणि एक ज्ञान, म्हणजे एक अंधार आणि एक उजेड. पण हे ठिकाण म्हणजे पृथ्वीसारखं आहे. जसं पृथ्वीवर उजेड असतो आणि अंधार असतो, त्याप्रमाणे हृदय हे ठिकाण आहे. त्याचं अस्तित्व जे आहे हे स्थूल पदार्थांसारखं दिसू शकत नाही. ज्याप्रमाणे मन आपल्याला दिसत नाही तसं हृदय पण दिसू शकत नाही. मन जसं जाणवतं, मनाचं जसं आपल्याला स्वतःला अनुभव येतो, त्याप्रमाणे हृदय सुद्धा स्वतःला लक्षात येऊ शकतं. काही पदार्थ जगातले आपल्याला दिसण्याच्या कक्षेत येतात, म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या जाणण्याच्या कक्षेत येणारे काही पदार्थ असतात. कुठलाही पदार्थ कुठल्याही पदार्थाच्या किंवा जाणण्याच्या कक्षेत येत नाही. जसं रूप हा विषय डोळा या इंद्रियाला कळतो आणि गंध हा विषय घ्राणेंद्रियाला कळतो. त्यामुळे डोळ्याला सुगंध दुर्गंध कळणार नाही. आणि तोंडाने आपण जेवण करतो तसं कानात जर आपण जेवण भरलं तर त्याने काही पोट भरणार नाही. आणि वास्तविक 5 ज्ञानेंद्रियांकडून होणारा जो काही विषय भोग आहे हा एका मनालाच जातो. म्हणजे डोळ्याने आपण जर चांगलं रूप पाहिलं तर आपल्याला मनाला बरं वाटतं. तोंडाने जर आपण चांगलं रसनेंद्रियाने काहीतरी खाल्लं आपण तर आपल्याला मनाला बरं वाटतं. कानाने आपण काहीतरी चांगलं ऐकलं तर आपल्या मनाला बरं वाटतं वगैरे. ज्ञानेंद्रियाने आपण आपल्या आवडीचा विषय जेव्हा भोगतो तेव्हा एकूण शेवटी तो मनालाच जातो. म्हणजे प्रत्येकाचा विषय निरनिराळा आहे तरी सुद्धा भोग मात्र मनाला जातो. तर मन हे त्यांचं प्रमुख इंद्रिय आहे. तर मनाचा विषय निराळा आहे, बुद्धीचा विषय निराळा आहे. पुन्हा आतमध्ये आपण विचार करायला लागलो त्याचा सूक्ष्मपणे, तर मनाचा विषय निराळा, बुद्धीचा निराळा. तर ज्याचा विषय त्याला जाणवतो, ज्याचा विषय त्यालाच कळतो, दुसरा कोणाला कळणार नाही. कानाचा विषय कानालाच कळेल, डोळ्याचा विषय डोळ्याला कळेल, मनाचा विषय मनाला कळेल, जीवाचा विषय जीवाला कळेल. तर जीव हा हृदयात आहे. त्यामुळे हृदयाचा जो विषय आहे, हृदयामध्ये जे काय आहे ते फक्त जीवाला कळतं. म्हणून यासाठी अंतरंग साधक पाहिजे. बहिरंग साधकाचा हा विषय नाहीये. अंतरंग साधक पाहिजे ज्याला फक्त जीवाशी घेणं देणं. म्हणजे जीव जो आहे, आपला जीव जो आहे तो आपल्याला जर महत्वाचा असेल तर आपल्यासाठी हा विषय. आपल्याला इतर कशाचा जर रस असेल तर आपल्यासाठी हा विषय नाही. तुम्हाला तुमच्या जीवाचा विषय जर लक्षात घ्यायचा असेल, तुमच्या जीवाविषयी तुम्हाला जर काहीतरी रस असेल तर तो हृदयाचा विषय तुम्हाला कळू शकतो. म्हणजे बाह्य विषयांमध्ये ज्यांना रस नाही, आंतरविषयामध्ये ज्यांना रस नाही, जीवामध्ये ज्याला रस आहे त्याचा हा विषय. तर हृदय ग्रंथी म्हणजे हृदयामध्ये असलेला अंधार आणि उजेड या दोघांना सोडून त्याच्या पलीकडे जाण्याचा हा विषय. म्हणजे अंधारातून उजेडाकडे जाऊन उजेडाकडून सूर्याकडे जावं असा हा प्रवास आहे, असा आपण बऱ्याच वेळा विचार करतो. अंधाराकडून उजेडाकडे, उजेडाकडून सूर्याकडे, आणि सूर्याकडे गेले की विषय संपला, असा प्रवास आहे. उदाहरण कळायला सोपं आहे, समजायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात सिद्धांतामध्ये तो अनुभव येणं किंवा त्या स्थितीला जाणं ही अवघड परिस्थिती. आणि त्यासाठी आपल्याला अधिकार पाहिजे. अधिकार काय पाहिजे हे आपण बरेच वेळा विचार करतो.
आत्ताही तोच विचार केला की जीव जो आहे त्या जीवाशी ज्याला घेणं देणं आहे, जीवाविषयी ज्याला सर्वात जास्त आपुलकी आहे, जीवाला धरून जो परमार्थ करतो, इतर साधनांना, इतर निमित्त कारणांना तो महत्व एवढं देत नाही. म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर यांना एवढं महत्व नाही, जीवाला जास्त महत्व आहे. त्या जीवाला महत्व देऊन त्या जीवाच्या द्वारे जो परमार्थ करतो तो या विषयाचा अधिकारी. अज्ञान म्हणजे काय याचा आपण विचार केलेला आहे आणि तत्सापेक्ष असलेलं ज्ञान याचाही आपण विचार केलेला आहे. मागील चिंतनामध्ये आपण त्या अज्ञानाच्या पुढे जाण्याचा विचार करत होतो. तर अज्ञानाच्या सापेक्ष असलेल्या ज्ञानाच्या पुढे जाण्याचा विचार करत होतो. मागील चिंतनामध्ये आपण तो विचार केलेला आहे. अज्ञान सापेक्ष असलेल्या ज्ञानाच्या पुढे म्हणजे पृथ्वीवरच्या उजेडावरून कडून सूर्याकडे असा आपण विचार करतो. आता जडत्व, असत्व किंवा असत्ता आणि दुःख या तीन गोष्टी जगामध्ये आपल्याला त्रासदायक आहेत. ह्या नको आहेत, आपल्याला कोणालाच नको आहेत. आणि त्यामुळे दुःख नाशाचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. त्यामुळे प्रत्येकजण ज्ञान मिळवण्याचा, काहीतरी कळून घेण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकाला आपली स्वतःचेच अस्तित्व, स्वतःची सत्ता असावी असं वाटतं. पण हे जे आहे हे असत, जड आणि दुःख याच्या सापेक्ष तो शोधतो. तो काय शोधतो? असत, जड आणि दुःख त्याच्याकडे जे आहे त्याच्या सापेक्ष तो ते शोधत जातो. म्हणजे तुम्ही कुठल्या दुःखाचा नाश करणार? दुःखाचा नाश करण्याचा प्रश्न आला तर कुठल्या दुःखाचा नाश करणार? कुठल्या दुःखाचा नाश करणार? कोणी जगामध्ये दुःखाचा नाश करतो तर तो कुठल्या दुःखाचा नाश करतो? कुठल्या दुःखाचा नाश करतो? जगामधला कुठलाही माणूस कुठल्या दुःखाचा नाश करतो किंवा कुठल्या दुःखाचा नाश करायचा प्रयत्न करतो? कुठलाही माणूस काय, कुठलाही जीव, आपण माणूस घेऊया, कुठलाही माणूस कुठल्या दुःखाचा नाश करतो? महाराजांनी प्रश्न विचारल्यामुळे अवघड, त्यामुळे उत्तर काय द्यायचा प्रश्न होतो. उत्तर माहित असलं तरी किंवा बुद्धी तशी चालत नाही त्या दिशेने. म्हणून हे महाराजांच्या प्रश्नाचं उत्तर झालं. मी साधारण माणसाचा विषय सांगू. महाराजांच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. माझा असा प्रश्न आहे की जगातलं माणसं, तुमचा विषय नाही, तुम्ही जरा साधक असल्यामुळे तुम्ही महाराजांच्या प्रश्नाला उत्तर दिलं, ठीक आहे, तुमचाच फक्त नाही, म्हणून मी माझा प्रश्न थोडा बदलला की जगातला प्रत्येक माणूस कुठल्या दुःखाचा नाश करतो? सुखाचे सापेक्ष वगैरे, आध्यात्मिक, आधी भौतिक वगैरे, ते कोणाला माहिती आहे का? ते कोणाला नावाची कल्पना पण नाही. तुम्ही आता हे महाराज विचारतात म्हणून तशा पद्धतीने बोलताय. तुम्ही घरी जाऊन सांगा बरं, तुम्ही सुखाच्या सापेक्ष दुःखाचा नाश करत आहात. तुमच्या घरातल्या कोणाला तरी म्हणा, ते म्हणते तुम्ही आज जास्तच ओव्हरडोस झालेला दिसतो तुम्हाला, नाही का? किंवा तुम्ही आध्यात्मिक, आधी भौतिक वगैरे दुःखाचा नाश करत असं म्हटल्यावर घरचे काय म्हणतील? ते कोणालाही म्हटलं तर काय म्हणणार? तर प्रश्न साधा आहे, जगातला कुठलाही माणूस कुठल्या दुःखाचा नाश करतो? अवघड नाही प्रश्न, एकदम सोपा आहे. उत्तर सोपं आहे, म्हणजे सरळ उत्तर आहे. तुम्ही त्याला एकदम विनाकारण वाकड्यात शिरताय, म्हणजे खूपच बुद्धीला ताण द्यायला लागले म्हणून ते उत्तर सापडेल. बऱ्याच वेळा असं होतं, म्हणजे आपल्याला उत्तर एकदम सोपं असतं पण आपण विनाकारण बुद्धीला ताण देत बसतो. ते सांगितलं, बुद्धीला ताण दिल्यामुळे असं होतं. एकदम सोपी गोष्ट आहे की प्रत्येक जगातला माणूस हा त्याला जे दुःख येतं त्याचा तो नाश करायचा प्रयत्न करतो. आता ते कुठलं येईल? आधिभौतिक येईल का आध्यात्मिक येईल का, त्याची विभागणी वगैरे तो नंतर आहे. ते कशाच्या सापेक्ष आहे, कशाच्या नाही आहे माहिती नाही, मानसिक आहे, शारीरिक आहे, काय माहिती नाही. ज्याला जे दुःख येतं तो त्याचा नाश करायचा प्रयत्न. कसलं येईल माहिती नाही. तर उत्तर एकदम सोपं आहे, जगातला कुठलाही माणूस त्याला जे दुःख येतं, त्याला जे दुःख जाणवतं, त्याला जे दुःख लक्षात येतं त्याचा तो नाश करायचा प्रयत्न करतो. जे त्याला दुःख येत नाही तो त्याचा नाश करेल का? तुमचं डोकं दुखत नाही, सर्दी झालेली नाही, डॉक्टरकडे गेले, सर्दीच्या गोळ्या द्या, डोक्याच्या गोळ्या द्या, घेतल्या आणि खाल्ल्या, असं कराल कधी? कधीच नाही. कधी कराल का नाही?
तुमचं मन अशांत नाही समजा कधीच. तुमचं मन अशांत झालं, कशाला तुम्ही मन शांतीचा विचार करायला लागेल? काही उपाय शोधाल का त्यावर? आपण फक्त आपल्याला जी दुःख दिसतात, जी दुःख येतात आपल्याकडे, तेवढ्या दुःखाचा नाश करण्याचा विचार करतो, किंवा आपल्याला ज्या दुःखाचा अंदाज येतो की हे दुःख येऊ शकतं त्याचाच आपण विचार करतो, आणि त्याच्यासाठीच आपलं अख्खं आयुष्य संपतं. जसं दुपारी काय खायचं, हे काय आहे? हे काय आहे? हे दुःख आहे. संध्याकाळी काय जेवण करायचं, हे काय आहे? हे दुःख आहे. महिनाभर काय खायचं, मरेपर्यंत काय खायचं, हे दुःख आहे. आपल्याला चिंता कुठली आहे? मरेपर्यंत काय खायचं. काही काही लोकांनी इतकी व्यवस्थित व्यवस्था करून ठेवलेली असते की मरेपर्यंत त्याला खायची प्यायची चिंता नाही असं त्याला वाटतं. बरं, सांगता येत नाही कोणाचं कधी काय नियती, कोणाचं काय खेळ कसा बदलेल हे सांगता येते हे सांगतो. पण माणसं प्रयत्न करतात. कशाचा? काही काही फक्त डेली वेजेसवर आहेत, म्हणजे फक्त एक दिवसाच त्यांना जमतं, त्यांची ऐपत नाही, पण त्याची तो प्रयत्न करतो ऐपत वाढून आठवड्याभराचा कसं गोळा करता येईल. आठवड्याभराचा वाला मनुष्य 1 महिन्याची व्यवस्था करायचा प्रयत्न करतो. 1 महिन्याची व्यवस्था करणारा मनुष्य 6 महिन्याची व्यवस्था, 1 वर्षाची व्यवस्था, आणि काही काही मरेपर्यंतची व्यवस्था. काही काही पिढ्यान कसे बसून खातील. बसून खाणारी लोक खूप आहेत, कारण त्यांची तेवढं पुण्य आहे. आपण त्याला काय म्हणा, बसून काहीच काम नाही, कामच नाही काहीच. पुण्य असल्यामुळे कमून त्याचं कोणीतरी ठेवलं असेल ना, पिढीजात कोणीतरी, म्हणजे बापाने आजोबाने कोणीतरी काहीतरी कमवून ठेवलं असेल, म्हणून मग त्याला ते दुःखच नाही. मग तो घालवायचा प्रयत्न करेल का? नाही. दुःख असेल तर मनुष्य घालवायचा प्रयत्न करतो, आणि दुःख कुठलं घालवतो? त्याला जे दुःख येईल त्याच्या समोर दुःख. आणि ह्याच्यात वेळ किती घालवतो? आयुष्यभर त्याच्यातच येतात आपल्याला काही दुसरं काहीच नाही काम. मध्ये थोडंफार महाराज कधीतरी आपल्याला भेटले किंवा हे, पण आपण फक्त कशासाठी करतोय? करता कशासाठी नक्की हे तुम्ही? परमार्थ वगैरे पण माणसं कशासाठी करतात? त्याला काहीतरी वाटतं दुःख, ते दुःख घालवण्यासाठी करतात. आम्हाला वाटलं होतं की इथं ह्या मंदिरात गेलो किंवा ह्या देवाकडे गेलो किंवा ह्या महाराजांकडे गेलो तर जरा बरं होईल, शांत होईल, चांगलं वाटेल. त्यांच्याकडे जाऊन तो डोकं दुःख निवाडलं. असं जर झालं तर माणसं परत जातील का तिथे? जिथं तुमचं दुःख वाढलं, कुठलं दुःख? तुम्हाला जे दुःख वाटतंय ते वाढलंय की तुम्ही जाणार का तिकडे? कोणी जाणे कोणी? तर मनुष्य हा जो आहे तो साधारण दुःखाच्या कल्पना करून त्या दुःखांमध्ये रममाण आहे, आणि त्या दुःखाच्या सापेक्ष तो सुख शोधतो. हे जसं आहे तसंच अज्ञानाचं आहे, म्हणजे अविद्या. त्याला जे अविद्या वाटते, त्याला जे अज्ञान वाटतं, त्याच्याच ज्ञान कमवण्याचा तो पाठीमागे आहे. तसं त्याला जी असत्ता वाटते त्याचीच सत्ता मिळवण्याचा तो प्रयत्न आहे. त्याला जे असत्ता वाटतं, असत्ता म्हणजे त्याला जिथे त्याचं अस्तित्व वाटत नाही तिथे तो अस्तित्व मिळवण्याचा प्रयत्न करतो. जसं या गावामध्ये माझं अस्तित्व पाहिजे असं मला वाटलं, तर प्रश्न पडतो की काय अस्तित्व पाहिजे, म्हणजे सत्ता काय? उदाहरणार्थ या गावाचं मला कॉर्पोरेटर व्हायचंय. आता कॉर्पोरेटर झालो तर मला सत्ता, म्हणजे माझं अस्तित्व तेव्हा होईल असं मला वाटायला लागलं, तर मी काय करणार? मग ती सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणार. मला जर असं वाटलं की या देशाचा पंतप्रधान झालो तर माझी सत्ता, तर मी सत्तावान होईल, किंवा तरच माझं अस्तित्व आहे असं होईल, तर मग मी पंतप्रधान कसं होईल याचा प्रयत्न करणार. असं प्रत्येकाचं काही ना काही त्याने ठरवलेलं असतं, आणि त्याला जर लक्षात आलं की हे आपल्याला शक्य नाही तर तो त्याच्या पाठीमागे जात पण नाही. मग म्हणजे एखाद्याला लक्षात आलं की आपण मुख्यमंत्री होऊ शकत नाही, मग तो म्हणतो कुठला तरी मंत्री तरी व्हायला काय हरकत नाही. मंत्री होत नाही लक्षात आलं तर मग त्याच्यापेक्षा खाली काहीच नाही झालं तर एखाद्या सोसायटीचा चेअरमॅन तरी काय होईना होण्याचा तो प्रयत्न करतो. काहीच होईना ना, मग कुठेतरी त्याला त्याची सत्ता किंवा अस्तित्व दाखवावं लागतं. बरोबर. तसं महाराजांना, आता मला वाटत होतं मी इंटरनॅशनल महाराज होईल, पण इंटरनॅशनल नाही तर कमीत कमी नॅशनल तरी व्हा. नॅशनल जमाना स्टेट लेवल तरी व्हा. स्टेट लेवल नाही तर काय पुण्यात तरी कमीत कमी कोणीतरी ओळखा. पुण्यात नाही कोणी, आळंदीत नाही, पंढरीत नाही,
मग कमीत कमी इथं तरी कुठेतरी ओळखावं. असं काय होतं, ती सत्ता आपल्याला वाटते की आपल्याला हे असं अस्तित्व असावं. काहीच नाही तर जगात नाही कोणी, घरच्यांनी तरी आपल्याला मान द्यावा वाटणं. मान लागतो का नाही. अस्तित्व सत्ता म्हणजे काय, मान पाहिजे असतो आपल्याला, मान. आणि मान जर दिला नाही तर आपल्याला काय होतं, अस्वस्थ. कुठली सत्ता पाहिजे आपल्याला, कुठला मान पाहिजे आपल्याला, मान कुठला पाहिजे. जगातल्या कोणालाही कुठला मान पाहिजे, त्याला जो वाटतो तो. त्याला कुठला मान आवडेल सांगता येत नाही. आणि तुम्हाला मी अनेक वेळेस सांगितलेलंच आहे, कुठल्या मानावर लोक बसलेले आहेत. टॉवेल टोपी, एवढा जरी मान असलं तरी त्याला खूप खूप भारी वाटतं ते. आणि तो म्हणतो काय नाही तसं, काही टॉवेल टोपी एवढं हे नाही काय. पण नाही दिली तर मग त्याची परीक्षा कधी होते, उलट झालं तर परीक्षा होते, सरळ झालं तर परीक्षा होत नसते. टॉवेल टोपी मिळाली तर काही त्याचं एवढं हे राहत नाही. पण नाही मिळाली तर त्या सोयऱ्याचं तो आयुष्यभर लक्षात ठेवतो, त्याचं ते वागणूक तो लक्षात ठेवतो. म्हणजे त्यावेळेस ती लक्षात आहे की त्याला त्याचं किती हौस होती किंवा मान त्याला कसा हवा होता. तर त्या तीन गोष्टी ज्याला ज्या पाहिजेत तो त्याच्या पाठीमागे धावतोय. आणि हे करण्याच्या नादामध्ये त्याचं ते सुद्धा पूर्ण होईना. म्हणजे अंधारात चाच पडतोय आपण. कुठे हे करत बसणं म्हणजे काय, अंधारात चाच पडणं आहे. मग सत्ता ब्रह्मदेवाची जरी मिळाली तरी अंधारातच चाच पडणं आहे. ब्रह्मदेव हे जगातलं सगळ्यात मोठं सत्ता असलेलं पद आहे. ब्रह्मदेवाच्या पुढे काही पद नाही, ते सगळ्यात मोठं पद आहे. म्हणजे सत्ता सगळ्यात मोठी कोणाची आहे, ब्रह्मदेव. त्याच्यापेक्षा मोठी कोणाची जगात सत्ता नाही. पण त्याची ती सत्ता जी आहे, त्याचं जे पद आहे ते सुद्धा काय, अंधारात चाच पडणं आहे. मग त्या पदासाठी लागणारं ज्ञान, त्या पदापासून मिळणारं सुख, हे काय, हे सुद्धा काय झालं, अंधारात चाच पडण्यासारखं. म्हणून या ब्रह्मदेवाच्या पदापर्यंतची सत्ता, ज्ञान आणि सुख नको, असं जिथपर्यंत जीवाला वाटत नाही तिथपर्यंत काही खरं नाही. आणि हे एखाद्याला वाटायला लागलं तर तो त्याचा काय करेल, विचार सोडून देईल. त्याच्यामध्ये त्याला काहीच रस राहणार नाही. त्याच्यातला रस राहणार, त्याचा रस नाही. दुःख घालवण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे दुपारी जेवण बनवून खाणं, संध्याकाळी जेवण बनवून खाणं, एखाद्या गोष्टीचं ज्ञान करून घेणं, एखादी आपल्या घरात आपल्याला मान मिळणं, शेजारच्या आणि गावातल्या लोकांनी मान देणं वगैरे, या सगळ्या गोष्टी मिळत का न मिळत त्याचं काहीही त्याला कौतुक वाटत नाही. असा जो कोणी असेल तो अधिकारी पुरुष, काहीच वाटत नाही. कोणीच विचारलं नाही, ते म्हणाले नाही, पण कोणीच नाही विचारलं तरी आपल्या घरात तरी आपल्याला विचारायला पाहिजे. कोणीच नाही, बायकोनी तरी विचारायला पाहिजे किंवा नवऱ्याने तरी विचारायला पाहिजे. कोणीच विचारायला नाही. पण हे सुद्धा आपल्याला उपयोगाचं नाही. कोणीच नाही, जगातल्या कोणीही आपल्याला काही किंमत दिली नाही, मान दिला नाही, तरी जो स्थिर राहतो आतमध्ये, जीवावर, मी जीवाचा विषय सांगतो, मनाने बुद्धीत वगैरे नाही सांगत आहे किंवा बाह्य शरीरावर नाही सांगतो, जीवावर जो स्थिर राहत असतो तो अधिकारी आहे. तर याच्या सापेक्ष असणाऱ्या गोष्टीच्या पाठीमागे लागलो एखादा लागला तो उत्कृष्ट ब्रह्मदेवापर्यंत जाईल, म्हणजे ईश्वर होईल. म्हणजे पृथ्वीच्या अंधारातून उजेडाकडे आल्यासारखं येतो. तर त्याचा काही उपयोग नाही, ते काय आपलं स्वरूप नाही. म्हणजे असंच जड दुःख उत्कृष्ट, त्याचं सापेक्ष काय, सच्चित आनंद, हे त्याच्या उत्कृष्ट त्याच्या सापेक्ष आहे. पण ते ईश्वर या पदापर्यंत जरी असलं तरी काय उपयोगाचं नाही, ते आपलं स्वरूप नाही. कारण हे असंच जड दुःख सापेक्ष सच्चित आनंद आहे, ते आपलं स्वरूप नाही. म्हणजे असंच जड दुःख म्हणजे भिकाऱ्याची अवस्था आहे आणि सच्चित आनंद ही राजाची अवस्था आहे. याच्या सापेक्ष असलेलं जे सच्चित आनंद आहे, पण सच्चित आनंद दोन आहेत, कारण उजेड दोन आहे, एक पृथ्वीवरचा, एक सूर्याच्या ठिकाणचा. तसं हे सच्चित आनंद जे आहे ते असंच जड दुःखाच्या सापेक्ष. तर ही फक्त काय आहे, राजा आणि भिकारी अशी दोन अवस्थेसारखं आहे. आपण त्याच्या पलीकडचा विचार करतो. नट ज्याप्रमाणे भिकारी झाला किंवा राजा झाला
तरी भिकारी किंवा राजामध्ये त्यांनी धन्यता मानू नये. खरा नट असेल तो कशात धन्यता मानतो? त्याच्या नटपणामध्ये, त्याच्या स्वरूपामध्ये तो धन्यता मानतो. का नटलेनी लाघवे, नटू जैसा न झकवे. त्याचं नटू म्हणजे नट, तो नट जो आहे तो हसत नाही. नटलेनी लाघवे, का नटलेनी लाघवे, नटू जैसा न झकवे. असं ज्ञानेश्वरांनी ओवी लिहिली. तोच विषय मागच्या चिंतनात तुम्हाला मी सांगितलेला. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी, तैसे गुणजात देखावे न होण्या, म्हणजे प्रकृती. प्रकृती म्हणजे भिकारी किंवा राजा, म्हणजे काळा मुंगळा, कीटक किंवा ब्रह्मदेव, हे दोघे काय आहेत? प्रकृतीमुळे आहेत. म्हणजे भिकारी किंवा राजा. पण आपल्याला काय व्हायचं? आपल्याला ब्रह्मदेव पण व्हायचं नाही, ब्रह्मदेव व्हायचं नाही, विष्णू व्हायचं नाही, शंकर व्हायचं नाही, इंद्र व्हायचं नाही, चंद्र व्हायचं नाही, वरुण व्हायचं नाही, किडा व्हायचं नाही, मुंगी व्हायचं नाही, माणूस राहायचं नाही, काहीच व्हायचं नाही. आपल्याला काहीच व्हायचं नाही. मग त्याला काय अर्थ आहे? काहीतरी व्हायला पाहिजे, काहीतरी व्हावं असं वाटतंय. मग तुमचा हा विषय नाहीये. ज्याला काहीतरी व्हायचंय त्याचा हा विषय नाही. ही अधिकारी वृत्ती असण्यासाठी मी हा भाव सांगतो. जिथपर्यंत तुम्हाला काहीतरी व्हावं वाटतं तिथपर्यंत तुम्ही या ठिकाणी या विषयाकडे येऊ शकत नाही. म्हणजे हृदय ग्रंथीचा नाश हा विषय तुमचा नाही. जिथपर्यंत काहीतरी व्हावं वाटतंय, काहीतरी व्हावं वाटलं की ह्या तीन मध्ये इकडे ते इकडे कुठेतरी असणार. म्हणजे भिकारी किंवा राजा दोन्हीला किंमत नाही, असं वैराग्य पाहिजे. ही विरक्ती आहे. ही काय झाली? ही विरक्ती आहे. ही विरक्ती जर आपल्याला मिळाली तर आपण पुढे जाऊ शकतो. अशी विरक्ती ज्याच्याकडे कोणाकडे जेव्हा केव्हा येईल, या जन्मी येऊ, पुन्हा कधीतरी येऊ, कधी येऊ, जेव्हा केव्हा अशी विरक्ती येईल की या जगातल्या कुठल्याही पदाशी मला घेणं देणं नाही, नीच मधल्या नीच पदाशी नाही, उच्च मधल्या उच्च पदाशी नाही, तेव्हा तो अधिकारी होतो. आणि त्यानंतर त्याला सच्चिदानंद स्वतःचं स्वरूप लक्षात येतं. कारण की त्यावेळेस त्या हृदयाच्या ग्रंथीचा नाश होतो. हृदय ग्रंथी म्हणजे काय? हृदय ग्रंथी म्हणजे अंधार उजेड. हृदय ग्रंथी म्हणजे सच्चिद आनंद आणि असत जड दुःख. असत जड दुःख सापेक्ष सच्चिद आनंद, आणि सच्चिद आनंद सापेक्ष असत जड दुःख. ही जी अंधार उजेड आहे तो हृदयामध्ये, आणि तो हृदयातला जो आहे त्याचा व्यवहार्य भाग जो आहे तो सूक्ष्म आणि स्थूल शरीर आहे. म्हणजे हृदयाचं व्यवहार्य स्थिती, हृदयाचीच व्यवहार्य स्थिती म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल शरीर. मग हे आता असं झाल्यानंतर ह्याच्यातून आपल्याला सावध व्हावं लागेल आणि याच्यामध्ये रस ठेवायला लागेल. असं झालं की त्या हृदयाचा नाश होतो. हृदय ग्रंथीचा काय होतो? नाश होतो. तर हृदय ग्रंथीचा नाश झाला तर दिसतो का? नाही दिसत. कसा दिसत नाही? जसं एखाद्या माणसाचं मन मेलंय, आपण म्हणतो काय मेलंय? त्याचं मन मेलेलं आहे. दिसतं का? नाही दिसत. मेलेलं दिसतं का? नाही दिसत. मग त्याच्यावर काय परिणाम झालाय दिसत नाही. तसं एखाद्याचा हृदय नाश झालाय का? तो दिसतो का? तो दिसत नाही. पण जेव्हा एखाद्याचा असा हृदय ग्रंथीचा नाश होईल तेव्हा त्याचं स्वरूप जे आहे त्या स्वरूपावर तो राहतो, आणि त्याचं स्वरूप जे आहे ते सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप असं आहे. मग या अवस्थेला त्याची काय स्थिती असते? तो जगाकडे कसं पाहतो, स्वतःकडे कसं पाहतो, म्हणजे त्याची स्थिती काय? ज्याप्रमाणे सोनार ज्याप्रमाणे अलंकाराकडे पाहतो आणि सोन्याकडे पाहतो. म्हणजे सोनार जेव्हा दुकानात बसलेला असतो तेव्हा अलंकाराकडे कसं पाहतो, आणि तोच सोनार जेव्हा ज्या ठिकाणी अलंकार बनवत आहेत त्या ठिकाणी जर गेला तर त्याच्याकडे कसं पाहिजे? तिथे सोन्याचा गोळा आहे, तिथे काय अलंकार नाही, तर तिथे सोन्याकडे कसं पाहतो? तिथेही गेला तरी तो सोनं पाहतो आणि सोन्याचा गोळाही पाहतो. दुकानात आला तर तो अलंकारही पाहतो आणि सोनंही पाहतो. म्हणजे सोनारासाठी ज्या ठिकाणी दागिने घडवतात तिथेही काय? सोनच आहे, आणि तो दुकानात आला तरी सोनच आहे. पण जेव्हा तो दुकानात येतो तेव्हा त्याला अलंकार दिसतात, पण सोन्याला तो पूर्णतः जाणत असतो. त्यापासून तो अजिबातच विचलित झालेला नसतो. आणि ज्या ठिकाणी दागे घडवतात
त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा तो सोन्यालाच जाणतो. त्याला आता अलंकार दिसत नाही. त्याला काय दिसतंय? त्याला सोनं गोळा रूपाने दिसतंय, पण तो सोनं विसरत नाही. गोळ्यामुळे किंवा अलंकारामुळे तो सोन्याला विसरत नाही, सोन्यापासून तो विचलित होत नाही. ही त्याची जी स्थिती आहे, तशी स्थिती सिद्ध महात्म्याची होती. तो स्वतःच्या सद्रूप चिद्रूप आनंदरूपतेला तो विसरत नाही. प्रथम म्हणजे मी सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे, त्यामुळे मला वेगळी अशी काही सत्ताची गरज नाही, वेगळं काही असं मला ज्ञान कमवायची गरज नाही, वेगळं असं मला काहीतरी सुख कमवायची गरज नाही. आणि इकडे गेलं तरी सोनंच आहे, तिकडे गेलं तरी सोनंच आहे. म्हणजे इथे आलो तर अलंकार म्हणजे सोनंच आहे, आणि जागीने घडवतात तिथे गेलं तरी तिथे सुद्धा सोनंच आहे. म्हणजे कुठेही गेलं तरी सोनंच आहे. तसं कुठल्याही स्थितीमध्ये तो तद्रूप आहे. म्हणजे नीच ते नीच शरीरापर्यंत, ते उच्च शरीरापर्यंत कुठेही गेला तरी तो तद्रूप आहे. आणि हे काही नसेल तरी तद्रूप आहे. म्हणजे 14 भुवनातले कुठलंही शरीर असो किंवा 14 भुवनातल्या कुठल्याही शरीरामध्ये तो नसो तरी तो तद्रूपच आहे. अशी त्याची स्थिती होती. हे स्वरूप ज्ञान आहे. स्वरूप ज्ञानाची स्थिती ही तेव्हाच येईल जेव्हा हा पूर्वी सांगितलेला अभ्यास अधिकार आपल्याला प्राप्त करता येईल आणि त्या दिशेने जाता येईल. तर हृदय ग्रंथीचा नाश हा अशा प्रकारे होतो. हृदय ग्रंथीचा नाश कसा होतो? अशा प्रकारे होतो. आणि हृदय ग्रंथी म्हणजे जिथपर्यंत तुम्ही या खालच्या 2 गोष्टीमध्ये आहात तिथपर्यंत हृदय ग्रंथी शिल्लक आहे, ती राहणारच. तिथपर्यंत तुम्हाला पुनरावृत्ती राहणारच आहे. जो कोणी या दोन्हीपैकी एका ठिकाणी राहील त्याला पुनरावृत्ती ठरलेली आहे. या दोन्हीपैकी असत जड आणि दुःख यातले किती प्रमाण तुम्ही नष्ट केलंय, म्हणजे किती तुम्ही उत्कृष्ट सच्चिद आनंद मिळवला, त्याप्रमाणे तुम्हाला संसार चक्रामध्ये जागा मिळेल. जितकं तुम्ही असत जड दुःख उत्कृष्टपणे नष्ट केलंय तितकी संसारात जास्त मोठी जागा मिळते. जगात कुठेही जा, असत जड दुःख तुम्ही जितकं जास्त उत्कृष्टपणे नष्ट केलं तितकी तुम्हाला मोठी जागा, आणि उत्कृष्ट जागा ब्रह्मदेव, त्याच्यापेक्षा पुढं काही नाही. मग त्याच्यातच धन्यता आहे का? त्याच्यातच धन्यता नाही, तर इथे बाकीच्या कशामध्ये धन्यता मानावी? म्हणून कशातच धन्यता मानायचं काही कारण नाहीये. हे लक्षात येऊन तो अशा अवस्थेला पोहोचू शकतो. तर भिद्यते हृदय ग्रंथी म्हणजे हृदय ग्रंथीचा नाश. आणि हृदय ग्रंथी, हृदय म्हणजे अंधार आणि उजेड, हृदय म्हणजे ज्ञान आणि अज्ञान, या 2 गोष्टींचा नाश. ज्ञान अज्ञानातीत होण्यासाठी पहिल्यांदा तशी आपली प्रबळ इच्छा त्या जीवाची असणं गरजेचं आहे. नट ज्याप्रमाणे त्याच्या नटलेपणाला फसत नाही, त्याने त्याला फसू नये, त्याप्रमाणे आपण आपल्या स्वरूपाला विसरू नये. पण आता दुर्दैवाने विसरलो. म्हणजे आता विसरलेलो आहोत, तर आता आपल्याला आपला हृदयाचा नाश करावा लागेल. हृदयाचा नाश करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल त्याचा विचार करणं गरजेचं आहे. त्याचा विचार आपण करतच आलेलो आहोत. पण हृदय ग्रंथीचा नाश किंवा सर्व संशयाचा नाश किंवा सर्व कर्माचा नाश यासाठी तस्मिन दृष्टे करावा. फक्त त्या भगवंताच्या दर्शनाने तो दृश्य झाल्याने आपल्याला हे प्राप्त होणार. कोण? तो भगवंत आपल्याला जेव्हा दृश्य होईल तेव्हा ते आपल्याला प्राप्त होणार. तस्मिन दृष्टे परावर. तस्मिन दृष्टे परावर म्हणजे तो भगवंत दृष्ट झाल्याने हे अपमत होणार. मग आता त्याला जर आपल्याला दृष्ट करायचं असेल तर त्याचा जो विचार, त्याची जी दिशा आहे ती बदलून चालणार नाही. कोणी आणि कुठं जायचं हा विचार आपल्याला करावा लागेल. कोणी जायचं आणि कुठं जायचं. सगळ्यात मोठा भ्रम काय आहे? तो मी नाहीये, हाच सगळ्यात मोठा भ्रम. आणि अख्खं जग या भ्रमात आहे. म्हणून तुम्ही जगामध्ये कोणालाही जरी असं म्हटले ते मी आहे, तर जगामध्ये आपल्याला एकही कोणीही मदत करणार नाहीये. कोणीच नाही. कोणी म्हणजे आपलं शरीर सुद्धा मदत नाही करणार. आपण जर असं म्हटलं, आपण म्हणजे जीव,
आपण जीव आहोत है ना. आता जीव या स्थितीला आलो. आता जीव या स्थितीने जीवाने ऐकायचं ठरवलं, लक्षात घ्यायचं ठरवलं की नाही आता आपण ते तस्मिन दृष्टी परावरे करायचं. कारण कोणाला तरी ते दृश्य व्हायला पाहिजे ना. तो जो देव आहे तो कोणाला तरी दृश्य झाला पाहिजे. मग द्रष्टा कोणीतरी व्हायला पाहिजे ना. आणि दृश्य काहीतरी करावं लागेल. तर परमार्थामध्ये द्रष्टा जो आहे तो हा जीव आहे आणि दृश्य काय आहे, तो भगवंत आहे. मग त्या भगवंताला दृश्य करायचं असेल तर द्रष्टा जीव आहे. मग ह्या जीवाने त्याला जर पाहायचं ठरवलं तर तो कुठे पाहणार, त्याला तो दिसणार कुठे. तर तो जीव जो आहे तोच साक्षात ते तत्व आहे असा सिद्धांत आहे. जीव ब्रह्मेव नापरा हा सिद्धांत आहे. पण असं जरी असलं तरी सुद्धा या सिद्धांताच्या विरुद्ध अख्खं जग आहे. जीव ब्रह्मेव नापरा, जीव हा साक्षात काय, ब्रह्मरूप आहे, म्हणजे साक्षात तो भगवंत आहे. पण या बोधाच्या विरुद्ध कोण आहे, त्या जीवाव्यतिरिक्त सगळेजण आहेत. त्या जीवाव्यतिरिक्त जगातले सगळेजण त्याच्या विरोधात आहे. सगळे म्हणजे कोण, जीवाच्या पुढे काय, जीवाच्या पुढे सूक्ष्म शरीर आहे, त्याच्या विरोधात आहे. जीवाच्या विरुद्ध शरीर आहे, जीवाच्या पुढे शरीर आहे, शरीर त्याच्या विरोधात आहे. आणि या शरीराच्या बाहेर अख्खा संसार आहे, हे सगळे त्याच्या विरोधात आहे. तुम्ही यापैकी कोणालाही म्हणा, जीव ब्रह्मेव नापरा म्हणजे मी कोण आहे, मी म्हणजे जीव, मी कोण आहे, मी ब्रह्म आहे, असं तुम्ही यापैकी कोणालाही म्हणा, तुम्हाला कोणीच हो असं म्हणणार नाही. कोणीच म्हणणार नाही हो. बरं तुम्ही एकदा म्हणा, दोनदा म्हणा, तीनदा म्हणा, तुम्ही कितीही वेळा म्हणा, ते म्हणणारच नाहीत हो. पण आगामी ब्रह्म म्हणणे याचसाठी की होय अप्रोक्षासी भेट, संसार असे लागे काठी पळे उठा उठी आत. हस्तमलकामध्ये एकनाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. पण ते तोंडाने म्हणून जमत नाही. पण तोंडाने म्हटलं तर तोंड लपाट आहे. कारण तोंड मी तुम्हाला सांगितलं काय, तोंड काय, मन काय, बुद्धी काय हे सांगून दिलं. हे विरोधात आहेत. त्याच्या जे विरोधात आहेत ते आपल्या बाजूने जर दिसले तर समजायचं तिथे काहीतरी राजकारण. कसं, उदाहरणार्थ इलेक्शन डिक्लेअर झालं तुमच्या घरी, तर तुम्हाला तुमच्याशी कधी न बोलणारा गावातला माणूस आला तर समजून घ्यायचं काय आहे, काहीतरी गडबड आहे. इलेक्शनच जाऊ दे, जगातलं कधी जे आपल्याशी कधी बोलत नाही ते कधी जर आपल्याला बोलत दिसले तर समजून काहीतरी गडबड. म्हणजे पुढारी येतं ना आपल्याकडे, म्हणून पुढाऱ्याने जे सरंजाम वाटला तर विनाकारण खाऊ नका, नदीत टाकून द्या. कारण त्याच्यात विष आहे. काय त्याच्यात विष आहे. कुठलं विष आहे तुम्हाला ते एवढं सांगत बसले तर मग काही उपयोग नाही. कारण ते फसवेगिरी आहे. काय ती फसवणूक आहे. फसवणूक जिथे असते त्यांच्यावर विश्वास नसतो ठेवायचा. म्हणजे त्याला कॉर्पोरेटर बनायचे म्हणून तू तुमच्याकडे आलाय, तुमच्या लग्नाला तू विनाकारण आलेला नाही. लोक त्याचा सत्कार करतात, लोक त्याच्यापेक्षा बावळट आहेत. म्हणजे तू चोर आहे किंवा लबाड आहे आणि त्याचा सत्कार करतो. तुम्हाला वाटतं ना. आणि उलट मला पण लोक सांगा आमची ओळख आहे चांगली. चोराशी लबाड माणसाची तुमची ओळख आहे हे दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्ही एखाद्या वारकऱ्याची ओळख आहे आळंदीतले सांगितलं तर फार आनंदाची गोष्ट. ज्याला जगातलं कोणी विचारत नाही अशा वारकऱ्याची जरी तुम्ही ओळख सांगितली, माझी त्याची ओळख आहे, ते चांगली गोष्ट. एखाद्या भगवत भक्ताची ओळख आहे सांगितलं, चांगली गोष्ट असू दे. तो वेदांतातला नाही, तो पूर्वशास्त्रातला तसे चालेल. बरोबर नाही. जाऊ दे. ज्याची ओळख आपल्याला करून घ्यायची तो देव म्हणजे तो दृश्य व्हायला पाहिजे. दृष्टी कोणाला होणार, द्रष्टा जो आहे तो जीव आहे. हा जीव साक्षात ब्रह्म आहे, म्हणजे दृश्य आणि द्रष्टा एक आहे. आणि त्याच्यासाठी लागणारी जी दृष्टी आहे ती त्याच्याकडेच आहे. त्याच्या व्यतिरिक्त या जगात कोणाकडेच ती दृष्टी नाही. ती जी दृष्टी पाहिजे ती दृष्टी त्याच्या व्यतिरिक्त कुठंच नाही. ती कोणाकडे आहे, ती त्याच्याकडेच आहे. पण ती निज दृष्टी आहे. म्हणजे ती काय झालेली आहे, ती झाकलेली आहे. कोणी झाकली आहे, त्यानेच झाकली. निज दृष्टी किंवा निज ज्ञान म्हणतात. तर निज ज्ञान आहे ना शब्द. कसे असं
निज ज्ञान. निज ज्ञान म्हणजे निज दृष्टी. ती फक्त त्याच्याकडे आहे. द्रष्टा वेगळा नाही, दृश्य वेगळं नाही. दृश्य आणि द्रष्टा एक आहे. आणि ती जी दृष्टी पाहिजे ती त्याच्यापेक्षा वेगळी नाही. म्हणजे हे तिन्ही एक आहेत, एकरूप आहेत. म्हणजे ती दृष्टी हे त्याचं सामर्थ्य आहे, ते त्याचं अंग आहे. ते काय? ते त्याचं अंग आहे. म्हणजे ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. दृष्टी म्हणजे काय? ज्ञान. ते ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. पण अडचण कुठे आहे? त्याच्या व्यतिरिक्त जगात सगळे त्याच्या विरोधात आहे. कोणा विरोधात आहे? तो जो जीव आहे त्याच्या विरोधात सगळे. आणि हे कसं झालंय? हे त्यानेच केलेलं आहे. पण आता त्याने केलेला हा प्रवास जरा पूर्वीचा आहे, फार जुनी गोष्ट आहे. त्यामुळे तिकडे एकदम जाता येत नाही. म्हणून आधी इकडचा विषय सांगतोय की सगळे विरोधात आहे. म्हणून मी जो जीव आहे तो तद्रूप आहे. आणि मला माझ्या स्वरूपाच्या साक्षात्कारासाठी कशाची गरज नाही, काहीच लागत नाही मला. हे ग्रंथ वगैरे लागत नाहीत मला. हे ग्रंथांमुळे मी कळत नाही. तुम्ही कशाला ग्रंथ घेऊन बसते? तुम्हाला असं वाटतंय म्हणून ग्रंथ घेतले. तुम्ही काय सांगतो का ग्रंथातलं काही? सांगतो का नाही सांगतो? नाही. ग्रंथामधलं कुठं काय आहे? ग्रंथाचा काही संबंध आहे? ग्रंथाचं काय? ग्रंथामुळे मी कळतो का? ग्रंथामुळे मी कळत नाही. मग ग्रंथ सगळे टाकून द्यावेत काय? ते सामर्थ्य आले की टाकून द्या. म्हणजे जागेवर पोहोचला तर दिवा फेकून द्यायला हरकत नाही. जिथे पोहोचायचंय तिथे पोहोचल्यानंतर दिवा फेकून दिला तरी काही फरक नाही. फेकून द्या किंवा कोपऱ्यात ठेवा कुठंतरी, त्याने काय होत नाही का? असं ज्ञानेश्वरांनी ओवी लिहून ठेवली आहे का नाही? अशी ओवी आहे का नाही? अशी एक ओवी आहे का नाही? दिव्याचा त्याग कुठपर्यंत करू नये, जिथपर्यंत जागेवर पोहोचत नाही. अशी ओवी आहे का नाही? लोक विचार कुठली ओवी असे काही महाराज तिथून काही सांगतो. आहे का नाही ओवी? आहे. पण आठवणार कोणालाच नाही. कारण का? रस नाही आपल्याला तेवढा. आपला रस वेगळ्या गोष्टीमध्ये. बायको, नवरा, मुलं बाळ, त्यांची अवस्था, त्यांचे अजून त्यांना चिकटलेली सगळी, ह्यांच्यामध्ये आपला रस आहे. हे फक्त शुक्रवारी रविवारी आपल्याला वाटतं की आपण परमार्थ करतोय. महाराजांना वाटतं, आपल्याला वाटतं. तो मी जो आहे, या मीला म्हणजे जीवाला जाणण्यासाठी काही लागत नाही, काहीच लागत. आणि जेवढं त्याला जाणण्यासाठी वापरण्यात येतंय किंवा त्याच्या सुखासाठी जेवढं काही गोळा करण्याचा आपण प्रयत्न करतोय, त्याचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जेवढं काही आपल्याला गोळा करावं लागतंय, हा सगळा मोठा भ्रम आहे. जसं हे शरीर आहे म्हणून मी आहे असं तुम्हालाही वाटतंय आणि मलाही वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? मी आहे. कशामुळे आहे वाटतोय? आता तुम्हाला वाटतं ना मी आहे. कशामुळे आहे वाटतंय? मलाही वाटतं मी आहे. या शरीरामुळे मी आहे असं मला वाटतंय आणि या शरीरामुळे मी आहे असं तुम्हालाही वाटतंय. हा दोघांचाही भ्रम आहे. जगाचा भ्रम घालवण्याची गरज नाही, आपला भ्रम घालवणं गरजेचं आहे. या शरीरामुळे मी नाहीये, हे शरीर माझं अस्तित्व नाहीये, पण या शरीराने मला माझं अस्तित्व सिद्ध करून दिलं. हाच मोठा भयानक रोग आहे. या शरीराने मला अस्तित्व दाखवावं, ही दुःखाची गोष्ट आहे. लोकांनी मला म्हणावं तुम्ही फार मोठ्या, तुम्ही फार चांगल्या आहात. म्हणजे जगाने किंवा या प्रकृतीच्या कशानेही आपलं अस्तित्व सिद्ध करून द्यावं, ही दुःखाची गोष्ट. जगातल्या कुठल्याही जीवाच्या पुढे असलेल्या कुठल्याही पदार्थाने, सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर, या व्यतिरिक्त 14 गुणातलं काही, ह्या कशानेही मीचं अस्तित्व सिद्ध होत नाही किंवा मीचं अस्तित्व सिद्ध करण्याची गरज नाही. अधिक यातल्या कशानेही मीचं ज्ञान होत नाही. ब्रह्मदेव सुद्धा मीला ज्ञान करून देण्याचा उपयोगाचा नाही. ब्रह्मदेवाचाही उपयोग नाही आपल्याला. आणि मीला स्वसुखासाठी म्हणतोय मी. जसं स्व अस्तित्वासाठी, स्व ज्ञानासाठी आणि तसं स्वसुखासाठी
या मीच्या पुढे असणाऱ्या, म्हणजे या जीवाच्या पुढे असणाऱ्या सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर आणि 14 भुवनामधल्या कशाच्याही द्वारे सुख होऊ शकत नाही. कशाच्या द्वारे त्याला सुख होत नाही. स्वसुख म्हणतो. स्वसुख लक्षात आलं पाहिजे. स्वसुख जे आहे हे लक्षात येणं गरजेचं आहे. डोळ्याचं सुख निराळं, ते प्रकृती आधी नाही. मनाचं सुख सुद्धा निराळ आहे. डोळा म्हटलं की मी बाकीचे सगळे इंद्रिय येतात आले. मन जे आहे, ह्या मनाचं सुख जे आहे ते सुद्धा निराळ, ते प्रकृती आधी नाही. भ्रमित झालेल्या जीवाचं सुख ते निराळच. पण जो भ्रमित न झालेला जीव आहे, भ्रम न पावलेला जो जीव आहे, त्याचं जे सुख आहे स्वसुख, त्याला कशाची, तो स्वसुखाने सदैव पावन आहे. एवढं जर त्याला लक्षात आलं की त्याचा तस्मिन दृष्टी बरोबर आहे. काय आहे, त्याला तो दृश्य झाला. म्हणून देव कुठे, देव कुठे, सगळ्यात पहिल्यांदा तो जीव मी हा जो शब्द आहे, मी हा शब्द न उच्चारता जो मी आहे तो या अनंत ब्रह्मांडाचा अधिपती आहे. असं कसं नाही होणार, फिर मग असं वाटतंय नाही फिरत. मीचा उच्चार न करता, कोणी कुठल्याही वाणीने मीचा उच्चार न करता जो मी आहे, फक्त वैखरी नव्हे, मध्यमेने सुद्धा नाही, कारण त्याच्या उच्चारासाठी कोणाची गरज नाही. तर हा जो मी किंवा स्व आहे, तो स्व या अनंत कोट ब्रह्मांडांचा नायक आहे, तो त्याचा अधिपती आहे, तो मी. पण आपल्या या भावाच्या, हा जो भाव आहे, हा जो बोध आहे, याच्या विरोधात कोण आहे, याच्या विरोधात कोण आहे, तुमचं शरीर सुद्धा तुमच्या बाजूने नाही, तुमचं मन सुद्धा तुमच्या बाजूने नाही, तुमची बुद्धी सुद्धा तुमच्या बाजूने नाही. म्हणजे आता जे तुमच्या ताब्यात आहे, तुम्हाला असं वाटतंय, हे काहीही आपल्या बाजूने नाही. म्हणजे तुम्ही ठाम जरी म्हणायला सुरुवात केली, आता मी, हा जो मी आहे, हा मी काय आहे, ब्रह्मच आहे, असं ठाम जरी म्हणायला सुरुवात केली तरी काहीतरी तुम्हाला धोका देणारच. शरीर तरी धोका देईल, मन तरी धोका देईल, ते दाखवून देतील. आणि मग लगेच तुम्ही दगड दिसला की लगेच लोटांग. कशामुळे, दगडा तिथे दे, फोटो दिसला की लोटांग. कशामुळे होणार ते, कशामुळे होणार, होणार असते. कारण समजा जर तुम्ही महाराजांचं ऐकायचं ठरवलंच ऐकायचं, आणि जर तुम्ही 1 दिवस केलं, 2 दिवस केलं, 3 दिवस केलं, 1 महिना केलं, 2 महिना केलं, 4 महिने केलं, 5 महिने, 6 महिने, 1 वर्ष समजा केलं, असं 5-6 महिने वगैरे केलं, या मधल्या काळामध्ये तुम्हाला काहीतरी जर अडचणी आल्या, समजा आलेच काहीतरी अडचणी, तर लगेच तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला सांगतील, घ्या परिणाम झाला का नाही, कोप. आता कोणाचा कोप झाला का नाही, चुकलं तुमचं, काहीतरी केलं पाप, काय कोप झाला देवाचा. कुठल्या देवाचा कोप झाला, कोण देव आहे असा मोठा की कोप करतोय. हा जो कोप करणारा आहे, हा कोप करतो देव, है ना, देव कोप करतो ना. कोप कोणावर करतो, कोप मीवर नाही करत. कोप मीवर कोप करण्याची त्याची ऐपत नाही. जो कुठला कोप करणार आहे, कोप करणारा देव आणि देवी, की त्या मीवर कोप नाही करू शकत. करतील ते कोप, तुझ्या शरीरावर कोप करतील. मग त्याच्यावर कोप करायची काय आहे, तू पाया पडलं तरी कोप करतील. पाया पडणाऱ्याला कोप नाही होत. होतो का नाही कोप, वेगळ्या प्रकारचा कोप होतो. पण ही एक माया आहे, हे आपल्याला घाबरून टाक. मग आपल्याला झालं, म्हणजे आपण आता हे असं केल्यामुळेच हा कोप. मग लगेच काय चिंतनाला गेल्यावर ठीक आहे, घरी आपले खंगळायचे देव आहे का नाही, आहे का नाही देवारा तुमच्याकडे, देवारा आहे का नाहीये, देव आहेत का नाही, कोण आहे देव, देवार येते का, ते जड आहे,
देवाऱ्यात पडलेलं जड आहे, त्याला उचलून नदीत फेका. कुठे फेका? बरं समजा तुम्हाला डेअरिंग नसली तर मला बोलवा, आणि काय खूप व्हायचे तर माझ्या होऊ द्या. तरी महाराजांना सांगितलं तुम्ही अशी गडबड करू नका. झालं का नाही वाटोळ महाराजांनी? म्हणजे आता माझं चरित्र बघितलं तर वाटोळच वाटोळ आहे का तू? आहे का नाही? झालं का नाही वाटोळ? सारखं व्हायचं नसेल तर महाराजांच्या नादी लागू नका. अरे तुला वाटोळ आणि बरं कळतंय कशामध्ये? भलं कशात? तू बायको पोरांच्या संसारात राहून बायको पोरांनी तुला आग लावली म्हणजे तुझं भलं झालं का? मूर्खासारखं वागू नका. मुलाबाळाने आग लावली म्हणजे तुम्ही चांगले जगले काय? हो, गैरसमज करून घेऊ नका कुठलेही. गिधाडाने जरी शरीर खाल्लं तरी चालतं, नाही अग्नी लावला कोणी, कोणी अग्नी नाही लावला, कुत्र्या मांजऱ्याने खाल्लं तरी चालतं. धारिष्ट पाहिजे अंगात. का पाहिजे? धारिष्ट पाहिजे अंगात. काय म्हणते? घाबरले काय? घाबरत नाही ना? तुम्ही पुढे गेले जरा, काही नाही. विरोध करणारे कोण आहे? ह्याला विरोध ह्या तस्मिन दृष्टी करायचे आपल्याला. ते म्हटले तस्मिन दृष्टी म्हणून तस्मिन दृष्टी सांग. तस्मिन दृष्टी असं होतं का? वरचं फल सांगितलं काय, पण कसं होणार ते? मीला जाणण्यासाठी मीच लागतो. कोण लागतं? कारण मीला जी दृष्टी आहे ती मीचीच लागते. कोणाची लागते? मग त्याच्या विरोधात किंवा त्याला त्याचीच दृष्टी झाकून ठेवण्याला जे कारण होतात त्या कोणालाच शरण जाऊ लागतं. कोणालाच नाही. जगामधला किती मोठा देव असला तरी, किती मोठा, त्याचा मान ठेवा. ते घरी आला तर चहा वगैरे द्या. समजा ब्रह्मदेव आलाच तुमच्या घरी तर चहा द्या, जेवण द्या, पोहे द्या, पण त्याला सांगा तू ज्या कारणासाठी आलाय त्या कारण काय व्हायचं नाही. तू जर असं म्हणत असतील की ब्रह्मलोकाला चल आणि मग तिथे गेल्यावर तुला आम्ही ज्ञान देऊ आणि मग तुला ब्रह्मज्ञान होईल, तर तू भ्रमात आहेस म्हणायचं. काय म्हणायचं? काय म्हणायचं त्याला? तू भ्रमात आहेस, तुला ते कळे ना. ब्रह्मदेवालाच सांगायचं. मग बाकीच्यांना? आपल्याकडे काही ब्रह्मदेव येत नाही. आपल्याकडे नरसोबा येतो, 1000चा 5000चा नरसोबा, नरसाळे असलेलं येतात आपल्याकडे. तेच आपल्याकडे जाऊ देत नाही. आपल्याला स्वकडे प्रवास करू न देणारे जमात जी आहे ती अत्यंत शूद्र आहे. शूद्र जमातीमध्ये आपण जन्मलो, शूद्र जमातीमध्ये आपण धन्यता मानतो. शूद्र कोणाला म्हणा? ब्राह्मण कुटुंबात जन्मला तरी तो शूद्र आहे, कारण त्याला हे कळेना. म्हणून जो शूद्र कुटुंबात व्यावहारिक दृष्ट्या जन्मला तो शूद्र नाही. ब्राह्मण सुद्धा शूद्रच आहे जर त्याला ब्रह्म कळत नाही. आहे का नाही? कोण शूद्र आहे? म्हणून ह्या शूद्रांना कुठले नाव ठेवता तुम्ही? ब्राह्मण सुद्धा शूद्र जर तो ब्रह्म जाणत, तर तो ब्रह्माला जाणत नाही, म्हणजे स्वस्वरूपाला जाणत नाही. आपल्या विरोधात अख्खं जग आहे. मग कोण आपल्याला मदत करणार? कोण मदत कोण करणार या जगामध्ये? कोणीच नाही. कोणाच्या आश्रयाला आपण जाऊ शकतो? कोण आपल्याला ह्या दिशेने मदत करणार? कोणी नाही. आपल्याला कोणीच मदत करू शकत नाही. आणि ही जी भीती असते, आपण एकटे पडू, आपलं हालाकी होईल, आपल्याला परिस्थिती करावी, या भीतीपोटी आपण हे करू शकत नाही. या दिशेने मदत करणाऱ्या फक्त वेदांत शास्त्र आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ, हे दोनच गोष्टी या वाटेवर काय आहेत? मदतीला आहे. बाकी या जगामध्ये आश्रा कोणाचाच नाही या दिशेने जायचं असेल. या व्यतिरिक्त या जगात कोणी आश्रय नाही. म्हणून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महापुरुषांना शरण राहावं. हे ज्ञान सांगणाऱ्या शास्त्राला आणि महात्म्यांना शरण राहावं. हे ज्ञान सांगणं, हे ज्ञान जे सांगत असत, मग ते वेदातलं आहे का कुठं आहे का काय आहे त्याचा एवढा विषय नाही. कुठे आहे आणि कुठे नाहीये माहिती नाही. तर आपल्या विरोधात सगळे, आपल्याला कोणीही मदत करणार नाही. कोण मदत करेल? फक्त
फक्त वेदांत शास्त्र आणि ते जाणणारे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ, म्हणजे तसा महात्मा. या व्यतिरिक्त आपल्या जगात कोणीच त्याला मदत करू शकत नाही. हे शरीर सुद्धा नाही, हे लक्षात आहे. शरीर सुद्धा नाही, हे शरीर नाही, सूक्ष्म शरीर पण नाही, मदत करणार नाही आपल्याला. हे शरीर तसं आपल्याला मदत कुठपर्यंत करतं? कशातही, व्यवहारात सुद्धा हे मदत कुठपर्यंत करतं? जिथपर्यंत त्याचं उतार वय सुरू झालं नाही, उतार काळ सुरू झाला नाही. उतार काळ सुरू झाला की शरीर सुद्धा काही मदत करत नाही, कशातच नाही, व्यवहारातही करत नाही. शरीराने मदत कितपर्यंत करतं? उतार काळ सुरू होईपर्यंत शरीर मदत करतं व्यवहारात. त्याच्यानंतर ते सुद्धा मदत करायचं बंद होतं. डोळ्यांना दिसणं असं होतं, कानांना नीट ऐकू येत नाही, गुडघे दुखायला लागतात, पाय दुखायला लागतात, वगैरे वगैरे अनेक काही गोष्टी सुरू होतात. मग आपण त्यांची व्यवस्था करण्याच्या नादामध्ये अख्खा आयुष्य जातं उरलेलं. मीचा तपास नाही, मीचा काही बोध नाही, मी विषयी काही कोणाला घेणं नाही, मदत कोणी करणार नाही. मग जिथे कोणी मदतच मिळणार नाही आपल्याला, अशा या ठिकाणी आपण पोहोचलोय. आपण अशा अंधारात आहोत, आपल्या अशी दयनीय स्थिती. म्हणून स्वतः आपल्याला सगळ्यात मोठा आश्रय आहे. जो स्वला शरण जातो, जो मीला शरण आहे, त्या मी मध्ये इतकी शक्ती आहे. कारण अनंत कोण ब्रह्मांडाचं नायक अधिपती तुम्ही आहे. म्हणून मीला जितकं तुम्ही शरण जाल तितकं तुमची शक्ती वाढणार. शक्ती कशामध्ये? ताकद कशामध्ये? शरीरामधली ताकद कमी जास्त होणारच आहे. लहानपणात कमी, तरुणपणात जास्त, म्हातारपणात कमी. ही शरीराची ताकद आहे. मनाची पण तसंच आहे. मनाची परिस्थितीनुसार ताकद कमी जास्त होते. म्हणजे मन स्वस्थ अस्वस्थ परिस्थितीनुसार होत असतं. म्हणून मनाच्या स्वस्थ अस्वस्थतेवर मी अवलंबून नाहीये. मन अस्वस्थ स्वस्थ झाल्यामुळे, मन यातना सहन करायला लागल्यामुळे, मन यातना रहित झाल्यामुळे मी सुखी दुःखी होतो, हे दुर्दैवाचा फायदा. त्याचा आपला काही संबंध नाही. म्हणून अत्यंत यातनेमध्ये सुद्धा मी हा तद्रूप आहे. म्हणजे अत्यंत विव्हळणारा शारीरिक मानसिक, तुम्ही दुःख सांगितलं ना, या कुठल्याही दुःखाने अत्यंत विव्हळत पडणारा सुद्धा महात्मा असू शकतो. तुम्ही त्याच्याकडे बघितलं तुम्हाला असं वाटतं, अरे काय झालं, पण तो महात्मा असू शकतो. कारण तो स्ववर पोचलेला असेल. आणि शरीर वगैरे ह्याच्या यातनेपासून जो तरी सुद्धा धडधाकट असा प्रयत्नपूर्वक शांत स्थिर राहणारा सुद्धा मूर्ख माणूस असू शकतो. तर त्याचा काही संबंध नाही. म्हणून सिद्ध महात्मे सुद्धा तुम्ही जर पाहिले असतील तर ते त्यांच्या शरीर यातनेमुळे त्रस्त झालेले तुम्ही पाहिले असतील किंवा ऐकले असतील. शरीर यातनेमुळे अत्यंत त्रस्त आहेत. त्याला कारण काही असते. कारण शरीराला मिळणाऱ्या यातनाला कारण काही असतं. मग त्याचं ते स्वतःचं कर्म असेल, दुसऱ्याचं कर्म त्याच्यावर आलेलं असेल वगैरे, काही जे काही कारण असेल असतं. पण त्याच्यामुळे त्याचं ते महात्मा जे अवस्था आहे किंवा मी जे त्याचं ब्रह्मपद जे आहे ते काही नष्ट होत. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्याला प्रवास जर हा करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा उपयोगाला आपल्याला कोण येणार आहे? मी. उपयोगाला कोण येणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा मी. आपण स्वतः आपण करा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला उपयोगाला कोणी येईल? मी. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा शरण कोणाला राहा? मीला शरण राहा. सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला शरण राहा. स्वतःला शरण राहणं म्हणजे स्वचा विचार करणं. शरीराचा विचार म्हणजे स्वतःचा विचार नाही. महाराजांनी आणले स्वतःचा विचार करा, मग नवीन कपडे आणले घातले, स्वतःचा विचार. महाराज म्हटले स्वतःचा विचार करा, स्वतः एकटाच बसला खाल्लं, बाकीच्यांचा विचार नाही. महाराज सांगितले स्वतःचा विचार करा. हा मूर्खपणा झाला. स्वतःचा विचार म्हणजे काय हे पहिलं लक्षात घ्या. कारण हे कळण्यामध्ये गफलत झाली तर अडचणी येऊ शकतात, म्हणून सांगतोय. तर स्वतःला शरण राहा. स्वतःचा विचार करा. जेवताना कोणाचा विचार करावा? जेवणाचा तर वेळ आली, कोणाचा विचार करावा? स्वतःचा विचार करा असं म्हटलं तर स्वतः जेवून घेऊन घरी जाईल, नाही का? तसं जेवताना सगळ्यांचा विचार करा. ज्याचं पोट भरलेलं नाही, ज्याला
जेवणाची गरज आहे त्यांना जेवण द्यावं पाहिजे है ना? भुकेलेल्यांचा विचार जेवताना करावा, दुसऱ्याचा विचार जेवताना करावा. आता मला काही व्यावहारिक भाषा सांगायची नाही, पण हे गफलत होऊ नये म्हणून हा भाग सांगतो. तर जसं जेवताना दुसऱ्याचा पहिला विचार करा, दुसऱ्यांना पहिला जेवू घालावा. म्हणजे ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला नाही, बरं, ज्यांचं पोट भरलेलं नाही त्याला पहिले जेवू घालावं, मग आपण जेवावं है ना, नाही तर सोबत जेवावं वगैरे. तर ते गफलत होऊ नये म्हणून फक्त एक उदाहरण म्हणून भाग सांगितलं. मी समाजवाद सांगण्यासाठी तर बसलेलो किंवा पुण्य कसं कमवायचं हे सांगण्यासाठी बसलेलो, प्रत्येक माहितीचा भाग म्हणून अवांतर विषय सांगितला. स्व जो आहे या स्वला शरण राहा. आणि स्वला मदत करायला कोण आहे? कोणीच नाही, हे पहिलं लक्षात घ्या. आपल्याला मदतीला कोण आहे? कोणीच नाही. कोणीच नाही म्हणजे हे शरीर पण नाही. आपण हे शरीराच्या भरोश्यावर कोणी नाही आलं तरी आपलं आपण धड राहिलं पाहिजे. आपल्याला काय वाटतं? आईनवेळेस कोणी नाही मदतीला, काय आपल्याला आपण नीट राहिलं पाहिजे. म्हणून माणूस असा विचार करतो, आपण किती नीट राहिलो तरी हे नीट राहिलं पाहिजे नाही. हे कधी आपल्याला सोडील सांगता येत नाही, किंवा ह्याला कधी सोडावं लागेल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून ह्याची सुद्धा आपल्याला जिथे गॅरंटी देता येत नाही. याचे भरोसा आहे का? काही आहे का नाही? याचा भरोसा, याचा काय भरोसा आहे? हे कधी आपल्याला सोडील, दागा देईल सांगता येत नाही. तुम्ही गैरसमजत राहिले असेल की अजून 10-15 वर्ष काही होत नाही वगैरे, असं काही नसतं. वयाचा इथं काही संबंध आहे काय? 22 वर्षाचं पोरग ते तुझ्या हार्ट अटॅकने मेलं, ते यांचं कोणाचं? 22 का 23 वर्षाचं पोरग दहीबाते, तुझं दहीबाते महाराज, त्यांचं पोरग 22 का 23 वर्षाचं हार्ट अटॅकने मेलं. तिचं वय दिसतं का? तसं वयाचा इथे काही संबंध नाहीये. हे शरीर आपल्याला कधी दागा देईल सांगता येत नाही. हे दागा देत नाही तर बायको काय मोठी लागून गेली, नवरा काय मोठा लागून गेला, पण आपण भरोश्यावर त्यांच्या, आपल्याला वाटतंय नाही यांचा आधार आहे. आपल्याला कुठला आधार आहे? ह्याचाच इथं आधाराची गॅरंटी नाही. यांच्या बाकीच्यांचा कसला आधार आहे? काय याचा आधार? मग सगळ्यांना सोडून द्यावा का? मी सांगितलं ना आधी, सगळ्यांना जेवायला सगळ्यांना आधी घाला, पण विचार कोणाचा पाहिजे? स्वतःचा पाहिजे. पण तुम्ही यांची व्यवस्था करताय, संसार करताय, तो काही एवढा विषय महत्वाचा नाही. मग तुम्ही म्हणला पण ह्यांच्यात राहून मग जमा ना, तुम्ही जे सांगता ते जा, हिमालयाला जा, सोडून द्या, काय हरकत. तुम्ही सोडून गेला तरी मी तुम्हाला पिशवी तयार करून देईल, तशी काही नाही. आणि संसार करत असला तरी हरकत नाही. तुम्ही संसार करताय का वनात गेलेत याने काही महत्व नाही. पण इकडेही उपयोग नाही, तिकडेही उपयोग नाही, मग तर काहीच उपयोग नाही का? तेलही गेले, तुपही गेले, हाती धुपटणे आले, अशी स्थिती नको. संसारात राहून मी प्राप्त होत असेल तर संसारात, नसेल तर संसार सोडून द्या. दोन्हीपैकी करावं लागेल का नाही? ज्याला मीची प्राप्ती करायला लागेल, एक तर इकडे राहून करा, नाही जमत तर सोडून द्या. आपण तसं पण व्हायना, म्हणजे हे पण व्हायना ते पण व्हायना, मग द्विधा मनस्थिती, आपली द्विधा स्थितीमध्ये अडकलोय. म्हणजे आपला मीवर भरोसा नाही, आपल्याला मीची गरज नाही. कशाची गरज नाही? हा जो मी आहे, हा जो शुद्ध पवित्र नित्य बुद्ध नित्य मुक्त, हा जो स्वरूप हा महात्मा आहे, म्हणजे स्व आहे, याची आपल्याला गरज नाही. म्हणजे जिथपर्यंत गरज नाही तिथपर्यंत चालतो संसार. जिथपर्यंत त्याची गरज आपल्याला वाटत नाही. आपल्याला गरज कशाची वाटते? आपल्याला गरज वेगळीची वाटते. स्वची गरज नाही आपल्याला, स्व व्यतिरिक्त कशाची गरज वाटते. जसं या शरीराची गरज वाटते, शरीराची गरज वाटते तिथपर्यंत आपण शरीराच्या व्यवस्थेच्या नादी लागतो आणि शरीराच्या व्यवस्थेत धन्यता मानतो. कारण शरीराची गरज वाटते. काय गरज वाटते? शरीरामुळे माझं अस्तित्व आहे असं वाटतं, आणि शरीरामुळे मला सुख भोगता येते असं वाटतं, शरीरामुळे माझी सगळी व्यवस्था होते असं मला वाटतं. हा भ्रम असल्यामुळे मी पासून आपण दूर आहोत. शरीर हे माझ्या अस्तित्वाला कारण नाहीये. माझं अस्तित्व शरीरामुळे नाहीये. तुम्ही म्हणता हे सगळं ऐकणं वगैरे, ऐकलं तरच कळेल तुम्हाला. तुम्ही जन्माला आल्यावर तुम्हाला कळलं का तुम्ही राम आहे? नाही कळलं. हे जन्माला आले आणि लगेच आल्या त्यांची आईने बघितलं, ते म्हटले माझं नाव राम आहे असं म्हटले का? त्याने नाही म्हटलं. बरं, आईबापांनी आल्या राम आला असं म्हटलं का? नाही. कोणाला तरी वाटलं त्यांचं नाव ठेवावं राम, म्हणून ठेवलं राम नाव. यांना तर काही माहितीच नव्हतं. त्यांना काही सोन्या बाळ्या
काही म्हटलं तरी ते तिकडे बघायचे, इकडे बघत तिकडे बोलतो, बघतय बघतय बघतय, असं करत करत ते खरंच बघायला लागलं. आणि आता असं लक्षात आलं की त्यांना वाटायला लागलं मी रामच आहे, मी राम देशपांडे असं त्यांना वाटायला लागलं. हा मूर्खपणा झाला, पण झालं ना. मग ते जर होऊ शकतं तर हे पण होऊ शकतं. म्हणून श्रवण करा. किती वेळ श्रवण करायला पाहिजे? श्रवण किती वेळ करायला पाहिजे? जिथपर्यंत त्यांना लक्षात आलं नाही मी राम आहे, तिथपर्यंत त्यांना राम नावाचं श्रवण करायला लागेल. आणि केलं ते ना. आपण आपल्या नावाचा जिथपर्यंत आपला ठाम निश्चय झाला नाही तिथपर्यंत, ठाम निश्चय झाला की मग गरज नसते. म्हणून श्रवण कुठपर्यंत करावं किंवा हे ऐकावं कुठपर्यंत? हे तिथपर्यंत ऐकावं जिथपर्यंत आपला ठाम निश्चय होत नाही. समजा यांना जन्माला आल्यानंतर राम असं एकदा हाक मारली कोणीतरी, आणि 6 महिन्यांनी एखादी हाक मारली असते परत राम, आणि परत अजून 6 महिन्यांनी मारली असते, त्यांना लक्षात आलं असतं का लवकर? नाही. त्यांचं नाव ठेवल्यानंतर जो तो येईल तो सारखा राम 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 सारखं काहीतरी म्हणत राहणार ना. राम इकडे, राम तिकडे जा, राम हे घे, राम ते घे, राम हे खा, राम ते खा, है ना. तेव्हा त्यांना कळलं की आपण कोण आहे? राम आहे. तसं कधी हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला. सतत सतत जेव्हा तुम्ही या जीवाला हा विचार शिकवाल, सतत तुम्ही जेव्हा या जीवाला हे स्वज्ञान सांगाल, तेव्हा ते लक्षात येईल. दुसरं काही सांगायला लागले तर गडबड होईल. दुसरं काही सांगायला लागलं तर दुसरं सांगण्याच्या फंडात पडू नका. स्वज्ञानाव्यतिरिक्त काही सांगत बसले तर टाइमपास झाला. म्हणून एखादा भजन करत असला तर काय झाला तो? म्हणून भजन करणं हे काय आहे? टाइमपास आहे. तो काय? पूजन करणं हे काय? टाइमपास आहे. पूजा, तीर्थयात्रा, भजन हे सगळं टाइमपास आहे. सात्विक व्यवहार आहे. मी तुम्हाला कायम सांगतो तर काय आहे? सात्विक व्यवहार आहे. आता लोकांना कळलं हे महाराज आहेत, तुम्हालाही वाटायला लागलं मी महाराज आहे, म्हणून आपण ते करतोय. नाही तर हे नाही केलं तरी काय हरकत नाही. पण काय करणं गरजेचं आहे? स्वचा विचार करण्यासाठी हे असलं काही लागत नाही. भजन पूजन लागत नाही, तर बाकी काहीच लागत नाही. स्वचा विचार करण्यासाठी काय लागतं? शास्त्र तसं आणि गुरु तसे पाहिजे. ते का लागतात? कारण आपण भलत्याच गोष्टीमध्ये रममाण झालो म्हणून लागतं. म्हणून त्याचं दर्शन, त्याला पाहणं म्हणजे स्वला पाहणं हे पहिलं लक्षात घ्या. म्हणून सगळ्यात पहिला आश्रय जो आहे तो स्वचा करायला पाहिजे. स्वतःचा, मीचा आश्रय करा. आणि मी म्हणजे कोण? मी म्हणजे शरीर. मी म्हणजे शरीर नाही, शरीराचा नाही, मी माझा आश्रय करतो. याचं काही सांगता येत नाही. हे मला कधी दागा देईल सांगता येत नाही. काल एकदम धडधाकट होतं, आज विनाकारण त्याला ताप आलाय. का आला? आता आला. का आला? मग आता औषध मिळालं तर घ्यायचं, गेलं डॉक्टरकडे तर घ्यायचं, ऐपत असेल तर घ्यायचं, जे काही कारण असेल. घेतलं तर ठीक आहे, नाही घेतलं ठीक. सहन झालं तर घ्यायचं, नाही नाही सहन झालं तर घ्यायचं. मग औषध घेतो का नाही घेतो याच्याशी काय आपल्याला एवढं. यातना सहन झालं तर सहन, नाही झालं तर नाही. आणि त्या यातना सहन हो का न हो, गोळ्या खाऊ का न खाऊ, हे होण्यामध्ये ह्याच्यामध्ये जर हे पडलं तर पडणार. त्यात काय ना बोल, याचं काय कौतुक करायचं? याचं कौतुक करण्यासारखं आहे काय? याचं कौतुक म्हणजे याला शरण राहू नका, शरीराला शरण राहू नका, स्वला शरण राहा, स्वतःला शरण राहायला शिका, स्वतःला शरण निघा, स्वतःकडे निघा, स्वतःला शरण राहण्याचा प्रयत्न करा, त्या दिशेने प्रवास सुरू करा. आणि मग त्या स्वचा बोध, स्वचं ज्ञान जर आपल्याला स्वतःहूनच करता आलं तर जगात कोणाची तुम्हाला गरज नाही. नसेल तर याला उपकारक फक्त सद्गुरू आणि तसं शास्त्र आहे. तसे सद्गुरू तसे शास्त्र, हे दोघच उपकारक आहेत. एवढ्या दोघांचा आश्रय करा. त्यांना शरण राहून या जगामध्ये तुम्हाला जसं जगायचं तसं जगा. जग उपयोगाचं नाही काय. जगामध्ये हे पण आलं, सूक्ष्म शरीर पण आलं. सूक्ष्म शरीर स्थूल शरीरासह 14 भुवनाचा प्रपंच आपल्या कशाच्याही उपयोगाचा नाही, स्वज्ञानासाठी. कारण ते सगळे जे आहेत ते जड आहेत. ते सगळे जे आहेत ते आपल्याला आपलं ज्ञान करून देऊ शकत नाही.
उलट नाही होत कधी. म्हणून तद्रूप जो असेल तोच ज्ञान करून घे. मग तद्रूप शास्त्र आणि तद्रूप सद्गुरू हेच आपल्याला ते ज्ञान करून देणार. बाकी दुसरा काहीच पर्याय नाही जगामध्ये. पण त्यासाठी त्या स्वची पूर्णतः तशी मानसिक शारीरिक तयारी करावं लागेल. पहिल्यांदा ज्या शरीराला तो धरू नये, चिटकू नये, ज्या मनाला तो चिटकू नये, त्याला पहिल्यांदा तसं धैर्य निर्माण करावं लागेल. ते नसेल तर तेच करण्यासाठी जे करावं लागेल ते करावं लागेल. आता ह्या दुर्दैवाच्या भूमिका सुरू झाल्या सगळ्या. हे काही चांगल्या भूमिका नाही. या शरीराच्या बाहेर कशाचाही आधार घेऊ नका सद्गुरु शास्त्राशिवाय. शास्त्र कुठलं वाचू नका ज्याच्यामध्ये स्वबोध नाही, त्या शास्त्राला हात लावू नका. ज्याच्यात स्वबोध नाही, स्वचा विषय नाही, ज्याच्यामध्ये मीचा विषय नाही, ब्रह्माचा विषय नाही, भगवंताचा विषय नाही, असं शास्त्र हाताला लावलं. ज्ञानदेव महाराजांनी असं सांगितलंय, गुरुवाक्याविना हा शास्त्र हाती न लावी. त्यांनी काय सांगितलंय तेवढं आपल्याला जमणार नाही. त्यांनी सांगितलं गुरुवचन, गुरुवाक्य हेच शास्त्र. त्याच्यावेळी कुठलंही शास्त्र हाताला स्पर्श करायचा नाही असं ज्ञानदेवांनी सांगितलेलं. आणि गुरु म्हणजे जे स्वला या सामर्थ्याने जाणतात. म्हणून मलाच माझं ज्ञान करून देण्यासाठी जगात तसं कोणी उपकारक नाही. गुरु उपकारक का आहे? कारण गुरु तद्रूप अवस्थेला आहे म्हणून. आणि ते सुद्धा निमित्त आहेत. ते काही प्रत्यक्ष उपादान कारण नाही. उपादान कारण मी स्वतःच आहे. शास्त्र आणि गुरु हे काय आहेत? फक्त निमित्त आहेत. वाचुनी वारा आभाळच फेडी. काय करतो वारा? फक्त ढग घालवतो. तो सूर्या ते केवी घडी आहे का ओवी ही? आहे. स्वतःला शरण. कोणाला शरण? कोणी जर विचारलं कशाला शरण चाललं, स्वतःला शरण आहे. स्वतःचा अर्थ तुम्ही काय घेता तो सगळ्यात मोठा विषय आहे. स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आपल्याला कधीही स्वकडे जायला मदत करणार नाहीयेत. ते ठाम लक्षात घ्या. ठामपणे लक्षात घ्या. ते पक्क लक्षात ठेवा. स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आपल्याला स्वकडे जायला मदत करणार नाहीत, अजिबात नाही. त्यामुळे मन शांत झाल्यावर मी काहीतरी करीन, बुद्धी जरा माझी जरा तल्लक झाल्यावर काहीतरी करीन, त्या भ्रमात राहणार. त्या भ्रमामुळे काही लोक मन शांत. महाराज कसं आहे, जरा मन शांत असलं ना की मग आपण जरा काहीतरी करू शकतो, ते तो व्यवहार करू शकतो. स्वज्ञानासाठी नाही लागत. पण असं वाटतं, मग वाटतंय तर कर, वाटतंय तर करावं लागेल, मग त्याला काय करू शकत नाही. पण मन शांत आहे का अशांतावर यावर स्वची सिद्धीच अवलंबून नाही. मन यातनामय आहे का एकदम सुखी आहे याच्यावर स्वची सिद्धीच अवलंबून नाही. हे शरीर स्वस्थ आहे का अस्वस्थ आहे याच्यावर स्वची स्थितीच अवलंबून नाही. सिंहाची स्थिती सिंह म्हणून त्याच्या शरीरावरला निर्माण झालेल्या रोगावर अवलंबून नसते. म्हणजे रोगीट झाला तरी तो सिंहच असतो. काय असतो? सिंह. तो सिंह आहे, है ना, सिंह म्हणतो. फक्त रोगीट जेव्हा असेल तेव्हा त्या शरीराने जे त्याला काम करायचं ते नाही करणार. पण त्यामुळे तो सिंह नाही असं म्हणता येईल का? असं म्हणता येईल का? म्हणता नाही. म्हणून या शरीराला मी आलो. सूक्ष्म शरीर जे आहे ते मानवाचं मला मिळालं म्हणून मी ब्रह्म नाही हा जो भाव आहे हा अयोग्य आहे, जो घेऊन बसलो आपण. ह्या शरीरामुळे मी आज मानव वाटतो. सूक्ष्म शरीर मानवाचं असल्यामुळे स्थूल शरीर मानवाचं मिळालं. हा रोगाचा एक भाग आहे. रोग आहे. मानव हा काय? सूक्ष्म शरीर स्थूल शरीर काही असो, किडामुंगीचा असो, माणसाचा असो, ब्रह्मदेवाचा असो, हा रोग आहे. त्याच्यामुळे मी ब्रह्म नाही असं जर कोणी म्हणत असेल तर तो भ्रम आहे. म्हणून मी एकदम जर्जर दिसो, रोगीट दिसो, एकदम तेजोमय दिसो, शांत दिसो का अशांत दिसो, भ्रमात दिसो का ज्ञानात दिसो, कर्मात गुंतलेला दिसो का कर्मातही नीच कर्मात गुंतलेला दिसो का चांगल्या कर्मात गुंतलेला दिसो, मोहात दिसो का एकदम निर्मोह झालेला दिसो, त्याचा माझा काही संबंध. मी त्याच्यापर्यंत. आता आपल्याला हे सगळं पचणं, पटणं, वाटणं किती अवघड आहे.
अवघड आहे. म्हणून काय करावं लागतं, जे सिद्ध आहेत त्यांच्या प्रती तरी हा भाव ठेवा. काय करावं लागतं, आता तुम्हाला दुसरा उपाय सांगतो मी. पहिला उपाय तुम्हाला सांगितलं तुम्ही स्वतःच, पण ते जमणार नाही. म्हणून काय करावं, जे सिद्ध आहेत त्यांच्याविषयी हा भाव ठेवा. त्यांच्या प्रती काय भाव ठेवा, त्यांच्या प्रती असा भाव ठेवा. जे उदाहरण मी अनाप बाबांचं सांगत असतो. माझ्याकडे काहीच नाही, म्हणजे माझी स्वतःची जी संपत्ती आहे ही शून्य आहे. फक्त एकच कारण आहे, म्हणजे माझी जी काही स्थिती आहे त्याला एकच कारण आहे, ते म्हणजे अनाप बाबा. आणि अनाप बाबा म्हणजे काय, फक्त अनाप बाबांविषयीचा हा भाव, हा एकमेव कारण आहे, बाकी दुसरं काहीच कारण नाही. कुठल्याही परिस्थितीत अनाप बाबांविषयी शंका नाही, कारण शंकेला वाव खूप आहे. मग तसं तर शंकेला वाव शंकराचार्यांबद्दल पण आहे, व्यासांबद्दल पण आहे. काय का नाही, शंकेला वाव व्यासांबद्दल आहे का नाही, आहे ना. व्यासांबद्दल शंकेला वाव आहे का नाही आहे. कृष्णाबद्दल, रामाबद्दल असं कोण आहे जगात, अवतार कोण आहे की ज्याच्याबद्दल शंका नाही. काहीतरी शंका आहेच. नाही, रामाचं सगळं बरोबर होतं, चुकलं कुठं, रामाचं सगळं बरोबर होतं, फक्त काय चुकलं, कृष्णाचं सगळं बरोबर, पण एक गोष्ट चुकली, किंवा या गोष्टी चुकल्या, बरोबर का. शंकराचार्यांचं सगळं बरोबर होतं, पण एवढं चुकलं. तर व्यासांचं सगळं बरोबर होतं, पण एवढं चुकलं वगैरे. शंकेला वाव कुठे आहे, बरोबर का नाही. अत्यंत निर्मळ, अत्यंत पवित्र भाव जर तुम्ही साधूंविषयी ठेवला, साधू तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला कुठलं साधू हवाय. उपस्थित साधू म्हणजे शरीर ज्याचं दिसतं, अशा साधूवर नितांत श्रद्धा राहणं अतिशय अवघड आहे, अतिशय अत्यंत अवघड आहे. म्हणून शक्यतो अशा लोकांच्या नादी लागू नका. उदाहरणार्थ मी, माझ्या सरळ नादी लागू नका, कारण उपयोग काही नाही तुम्हाला. कारण शंकेला वाव किती आहे, भरमसाठ आहे. किती आहे, भरमसाठ. माझ्या माग जात थोडं अनाप बाबा. आता शंकेला वाव किती आहे, भरमसाठ नाही. आता किती आहे, कमी आहे. काय कमी झाला, त्यांच्या मागे जा, ज्ञानदेवांकडे जा. ज्ञानदेव महाराज, शंकेला वाव किती आहे, अजून कमी झाला. असं मागे मागे गेलं की जरा कमी होतो. म्हणून ज्ञानदेवांवर श्रद्धा ठेवा. आहे ना आमची श्रद्धा आहे. कुठल्या ज्ञानदेवावर, कुठल्या ज्ञानदेवावर आहे, म्हणजे श्रद्धाला कारण पण शोधावं लागेल ना. श्रद्धेला कारण काय आहे, श्रद्धेला कारण ते ब्रह्मरूप आहे एवढंच असावं, बाकी काहीच कारण नाही. विठ्ठलपंतांचा मुलगा आहे, रुक्मिणीचा मुलगा आहे, किंवा ब्राह्मणाने खूप हाल केले बाळाचे, जड भिंत चालवली, रेड्याकडून वेद वदवले, हे सगळी कारण जी ती आपली कारण नाहीत त्यांच्यावर श्रद्धा ठेवण्याची. त्यांच्यावर श्रद्धा ठेवण्याचे एकमेव कारण आहे कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. हे एकमेव कारण आहे आपल्यासाठी. मग इतरांसाठी भरपूर कारण आहेत, आपल्याला तसं काही अडचण नाही. मग आता इतर त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात म्हणून आपल्याला बरं वाटलं काय नाही वाटलं काय, त्यांनी काय होत नाही. आपल्यासाठी ज्ञानदेव म्हणजे काय, परब्रह्म. काय परब्रह्म. मग ते लोक पण मानतात, हो ते तर गणपतीला पण मानतात, परवा तर ते मसोबाला पण परब्रह्म मानतात. त्यांचं काय आहे, स्वतंत्र धरून बसले तुम्ही. म्हणून कोण माणूस मानतो त्याच्यानंतर तो घरी गेल्यावर काय मानतो, पलीकडे काय मानतो, अलीकडे काय मानतो हे पण बघा. नाही तर लोक म्हणतो, तुम्ही ज्ञानदेवाला म्हणता का, हो आम्ही ज्ञानदेवाला मानतो. मग आम्ही पण ज्ञानदेवालाच मानतो, हो पण तुम्ही ज्ञानदेवाला पण मानता आणि पुढे गेल्या शेंदूर बसलेल्या दगडाला पण मानता. त्यातला फरक आहे ना, तो फरक लक्षात घ्या काय. म्हणून ज्ञानदेव म्हणजे कुठले, ज्ञानदेव म्हणजे परब्रह्म. नाही तर मग ज्ञानदेवाला मानणारे किती, लाखो लोक आहेत. किती आहेत, मग एवढे सगळे मुक्त होतील का, का नाही होणार, का नाही होऊ शकत, का नाही होऊ शकत, का नाही होऊ शकत सांगा. काय तर ज्ञानदेवाला परब्रह्म नाही म्हणत. तुकोबा म्हणजे परब्रह्मच आहे असं किती अभंग आहेत, असं किती साधू संतांनी लिहून ठेवलंय. जेवढ्यांनी लिहिलं ते सगळे परब्रह्मरूप झाले असं लिहून ठेवलं का नाही. तुका म्हणजे कोण, तुकोबा म्हणजे कोण असं लिहून ठेवलं काही साधू संतांनी त्यांच्याच काळातल्या.
चुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. आणि म्हणूनही रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. नाही तर काही कारण आहे का दुसरं ठेवायला? त्याने कारण लिहिलंय का म्हणून रामेश्वर भट मुक्त झाला, नाही तर काही कारण होतं नाही का? कोणी कधी काही फल प्राप्त नाही करू शकत. आपल्याला फल जर प्राप्त करायचं असेल तर सगळ्यात पहिला स्वला शरण ठेवा. नाही शक्य, नाही शक्य. जे सिद्ध महात्मा आहे त्यांना शरण राहा. उपस्थित उपलब्ध वर अवघड असतो म्हणून मागे जा, मागे 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 जा. कुठेही जा, कुठपर्यंत जा, मागे व्यासापर्यंत जाऊ शकता. कुठंतरी एका ठिकाणी का होईना सगळ्या ठिकाणी ठेवता आलं फारच चांगलं आहे. नाही ठेवता आलं एक तर सांभाळा दी, एकच सांभाळायचं मी ना. आणि 33 कोटींची पूजा करतोय, त्याला काही उपयोग नाही है ना. एक काहीतरी एकाला काय करावं. पण पांडुरंगाला आम्ही म्हणतो परब्रह्म. हो, मग तू पक्क ठरव. जाताना मध्ये थांबायचं, येताना कुठं आडवाळ तुला जायचं, घरी आल्यावर देव खांगळायचे नाही. विठोबाला मानतो, विठोबाला मानतो, घरी आल्यावर देव खांगळतो, जातो ना गाडाव जातो. मानतो कोणाला? ठरलं ना विठोबा परब्रह्म. नाही मग यांना पण परब्रह्म मानतो. मग तू तर कशालाही परब्रह्म मानतो. एक ठरवून घ्या काहीतरी. एक जर दृढ धरलं तर काहीतरी आपल्याला आसरा आहे. कारण आपण काय शोधतोय? आधार शोधतोय. कोणा आधार शोधतोय? आधार काय? आधार फक्त स्व आहे खरा. पण आता तेवढं आपल्या धारिष्ठ्य नाहीये, तेवढं आपल्या धैर्य नाही. स्व व्यतिरिक्त जगात कशाचीच गरज नाही, कशाचाच आधार नाही. इतकं धारिष्ठ्य आपल्या अंगात नाही कोणाच्या. म्हणून आपल्याला गुरुची गरज आहे, म्हणून आपल्याला साधू संतांची गरज आहे. म्हणून तुम्ही ज्ञानदेवाला मांडलं, मुक्ताईला मांडलं, तुम्ही एकनाथाला मांडलं, पांडुरंगाला मांडलं, चालतंय. पण काय म्हणावं लागतंय? काय म्हणावं लागतंय? परब्रह्म. परब्रह्म, परब्रह्म मांडलं तर होईल. ही सगळे घसरण आहे बरं. ही काय झाली? ही घसरण आहे. तर जेणे करून आपल्याला स्वचा बोध होईल. स्वचा बोध हाच आपला तस्मिन दृष्टी आहे. तस्मिन म्हणजे त्याला पाहणं. परावर म्हणजे पर आणि अवर असे दोन शब्द आपण धरू शकतो पाहिजे तर. पर म्हणजे अपर नाही. अपर म्हणजे काय? अपर म्हणजे स्व व्यतिरिक्त सगळं अपर आहे. स्व व्यतिरिक्त सगळं अपर आहे. 14 भुवनांच्या प्रपंचातलं प्रकृती अंतर्गत सगळं अपर आहे. त्याच्यापासून तयार झालेलं सगळं अपर आहे. ते अपर ब्रह्म चालत, पर ब्रह्म लागत. परब्रह्म त्याला आपण काय म्हणतो? परब्रह्म. परब्रह्म म्हणजे अपर नाही. अपर ब्रह्माचं खंडन आहे. प्रकृती अधीन किंवा प्रकृतीचा शालू नेसलेला देव नाही चालत. प्रकृतीचा अंग लिहिलेला देव अपर आहे. कारण तो फसवा आहे. म्हणजे बालगंधर्वांनी साडी नेसली की शहाण्याला बालगंधर्व कळत नाही. तुम्हाला बालगंधर्व, तुम्ही कोणी पाहिलं नाही ना बालगंधर्व? असं आपण ऐकू नये. बालगंधर्वाने जर साडी नेसली की शहाण्या माणसाला सुद्धा बालगंधर्व कळत नाही की हा बालगंधर्व एका स्त्री आहे असं म्हणतात नाही. इतकं उत्कृष्ट रूप आणि तसं वागणं, बोलणं, चालणं. आता हे बालगंधर्व म्हणजे एकदम साधारण माणसाला जर शक्य आहे तर प्रकृतीचा पेराव घातलेला परब्रह्म अपर होतं. अपर म्हणजे परब्रह्म जेव्हा प्रकृतीचा पेहराव परिधान करतं त्याला अपर ब्रह्म म्हणत. पण ते काय झालं? बालगंधर्वाने स्त्री पात्र वाटवावं. मग बालगंधर्व जितका उत्कृष्ट आहे तसं परब्रह्म हे अतिउत्कृष्ट आहे, सर्वोत्कृष्ट आहे. म्हटल्यानंतर पेहरावामध्ये त्याला ओळखता येईल. पेहरावामध्ये ओळखता येत नाही. म्हणून 14 भुवन हा त्याचा पेहराव आहे. स्थूल सूक्ष्म शरीर हा त्याचा पेहराव आहे. हे काय आहे? पेहराव. म्हणून हा पेहराव असताना त्याला ओळखता येत.
म्हणून याच्या नादी लागू नये. पेहरावात त्याला ओळखता येणार नाही, कारण त्याचं ते नटलेलं पण आहे. काय ते नटलेनी, नटलेला आहे तो. काय रे नटलेनी लाघवे, नटलाय तो. मग नटलेला जो आहे तो अपरब्रह्म आहे, आणि जो नटलाय तो परब्रह्म आहे. मग त्याला जाणायचंय, त्याला जाणायचंय म्हटलं उपाय काय? शास्त्र आणि सद्गुरू. कुठलं? जे त्या परब्रह्माला जाणतात तेच आहे. ते परब्रह्म मी आहे, स्वय. तो कोण आहे? ते स्वय. एवढी एकी साधनं, एवढा सिद्धांत साधनं आणि तो सिद्ध करणं हे अवघड आहे. अवघड आहे म्हणजे अशक्य नाहीये. तर परब्रह्माला दृष्ट करायचंय. कोणाला? अपरब्रह्माच्या नादी लागू नका. म्हणजे आपण अपरब्रह्माचा तिरस्कार करतो का? मला सांगा, बालगंधर्वचे बायकोला कोणाची गिनती नाही? बालगंधर्व जो आहे, ह्या बालगंधर्वाच्या बायकोला कोणाशी घेणं नाही? बालगंधर्वाशी घेणं नाही का ते स्त्री पात्राशी घेणं नाही? बालगंधर्वाची बायको जर त्या स्त्री पात्राच्या नादी लागली तर काय होणार? बालगंधर्व तिच्यासाठी संपलं. बरोबर ना? प्रेक्षकाला बालगंधर्वाशी घेणं देणं आहे का स्त्री पात्राशी घेणं देणं? स्त्री पात्र. बालगंधर्वाला सर्वात प्रिय किंवा सर्वात जवळची व्यक्ती कोण? त्याची पत्नी. एकरूप कोणाशी येतो? तर ती कोणाशी एकरूप आहे? बालगंधर्वाशी येतो. तिला जर बालगंधर्वाशी एकरूप राहायचं असेल तर तिला स्त्री पात्राशी घेणं देणं ठेवता येत नाही. प्रेक्षकाला स्त्री पात्राशी घेणं देणं आहे, त्यांना बालगंधर्वाशी घेणं देणं नाही. जर बालगंधर्वाने स्त्री पात्र धरलं नाही तर कोण प्रेक्षक येईल? प्रेक्षक येईल का कोण? प्रेक्षक शून्य. आणि बालगंधर्वाने स्त्री पात्र सोडलंच नाही तर बायको राहील का? राहील का नाही राहील? काय होईल? काय होईल? काय काही नाही होणार. अहो, बालगंधर्वाने, प्रश्न कळतो का माझा तुम्हाला? बालगंधर्वाने जर स्त्री पात्र सोडलंच नाही तर त्याची बायको राहील का नाही राहील? कुठं जाईल? कुठं जाईल? कुठं जाईल? लाजू नका, सांगा. कुठं जाईल? कुठं जाईल? कुठं कुठं जाईल? ती दुसरा बालगंधर्व शोधेल. काय करेल? शोधेल का नाही? का राहील तिथं? बालगंधर्वाने जर स्त्री पात्र सोडलं नाही तर बालगंधर्वाची बायको राहणार नाही. ती निघून जाईल. ती तिला, त्या बालगंधर्वाला काय करून टाकेल? सोडून देईल. तिला बालगंधर्वाच्या स्त्री पात्राची घेणं देणं नाहीये. तिला कशी घेणं देणं आहे? आणि प्रेक्षकाला तर बालगंधर्व म्हणजे परब्रह्म आणि स्त्री पात्र म्हणजे अपरब्रह्म. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही कोण होणार त्यावर ते अवलंबून आहे. तुम्ही प्रेक्षक होणार असेल तर तुम्हाला कोण पाहिजे? स्त्री पात्र. आणि तुम्ही सहचारिणी, सहधर्मिणी म्हणजे तद्रूप होणार असेल तर तुम्हाला काय व्हावं लागेल? तुम्हाला काय पाहिजे? मग तुम्हाला तद्रूप व्हायचं असेल तर बालगंधर्व पाहिजे, आणि प्रेक्षक व्हायचं असेल तर स्त्री पात्र पाहिजे. तसं तद्रूप व्हायचं असेल तर परब्रह्म पाहिजे, आणि तर प्रेक्षक व्हायचं असेल म्हणजे त्रिपुटीत राहायचं असेल, म्हणजे जगात राहायचं असेल तर अपरब्रह्म पाहिजे. म्हणून जेवढे अपरब्रह्माचे उपासक आहेत, जे अपरब्रह्माच्या नादात राहिले ते सगळे प्रेक्षक, ते सगळे ह्या संसार चक्रामध्ये, त्रिपुटीमध्ये द्रष्टा, दृश्य, दृष्टी या भावाला प्राप्त होऊन राहणार. सहधर्मी, सहचारिणी, तद्रूप होणार नाही. बघा, तुम्हाला कुठला भाव पाहिजे तुम्ही ठरवा. व्यक्ती किती आहे? एकच. व्यक्ती एकच आहे, बालगंधर्व. तसं ब्रह्म किती आहे? एकच आहे. ब्रह्म किती आहे? एकच आहे. म्हणजे तोच विठोबा आहे जो दामाजीसाठी, जनाबाईसाठी वगैरे 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 तोच येतो. हे सगळी पात्र आहेत. ही काय आहेत? तोच विठोबा कोण आहे? परब्रह्म आहे. म्हणजे विठोबा एक उदाहरण घेऊन सांगतो. तुम्हाला कुठलं पाहिजे? तुम्हाला कुठला पाहिजे?
कुठला विठोबाच्या नादी लागले तुम्ही? कुठल्या विठोबाच्या नादी लागले? कुठला पाहिजे विठोबा हे तुमच्यावर, तुम्ही ठरवायचं कुठला विठोबा पाहिजे. अपर कपर, इथे काय सांगितलं? परब्रह्माच्या परावर भगवंताच्या जर आपण नादी लागलो, त्याला दृष्ट करू जर आपण इच्छित असू, त्याला दृष्ट करण्याचा जर आपला विचार असेल तर वरचं फल मिळणार. अन्यथा हे फल मिळणं अशक्य आहे, हे फल मिळू शकत नाही. जर वरचं फल पाहिजे असेल तर तस्मिन् दृष्टे परावर हे फल मिळेल. जर तो दृष्ट झाला, त्याला दृष्ट केलं तर हे फल मिळेल. असा किंवा असं तुम्ही कसंही अर्थ घेतला त्याने काही होणार नाही. पण परब्रह्मा हा आपला काय विषय आहे. तर उपासक म्हणून तुम्हाला पाहिजे असेल तर असं पाहावं लागेल. आणि तो पर असलेला म्हणजे ते तत्व, तो मीच आहे, तो मी आहे खरं. म्हणजे खरा विठोबा कोण आहे? स्वयमेव झाला स्वयमेव पांडुरंग. कोण झाला पांडुरंग? आहे का नाही असं काही? कुठे आहे? काय एवढं पाठ करता, काय करता तुम्ही? मला तर माहित नसतं, मी कधीतरी ऐकलेलं सांगतो फक्त. झाला स्वयमेव पांडुरंग झाला पाहिजे. आपण स्वयमेव पांडुरंग आहोत. ज्ञानोबा तुकोबा पांडुरंग नाहीये. कोण पांडुरंग आहे? स्वयमेव पांडुरंग. असं म्हटलं तर कोण ऐकल? आपलं मन पण ऐकत नाही. आपलं मनच घरी गेलं. महाराजांचं ते ऐकायला ठीक आहे, आपलं बघा काय स्वयमेव पांडुरंग. असं होईल का नाही? आपलं मनच ऐकणार नाही. मनच आपल्याला लगेच टोचायला सुरुवात करणार. काहीतरी ऐकू नको, वेड्यासारखं करू नको. कोपल देव पांडुरंगच कोपल. कोण कोपल? पांडुरंगच कोपल ना असं म्हटलं नाही कोपायचा. पांडुरंगाला म्हटलं तू काय, मीच पांडुरंग आहे असं म्हटलं, पांडुरंग कोपल का नाही असं आपल्याला वाटतं. शास्त्रात तसं लिहिलेलं नाही. शास्त्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. पण शास्त्राची माहिती नसल्यामुळे, योग्य सद्गुरू नसल्यामुळे, किंवा सद्गुरू जरी असले, शास्त्र जरी असलं तरी आपला भाव भलताच असल्यामुळे आपण वेगळ्या दिशेला चाललो. तर आपला भाव परब्रह्माचा असावा यासाठी प्रयत्न करा. प्रयत्न आपण आपल्या या भावासाठीच करणं गरजेचं आहे. इतर तुम्ही काय करा, काय करू नका, हा काय आपला तसा विषय नाही. जेव्हा आपण या विषयाकडे आलेलो आहोत तर अशा रीतीने तस्मिन् दृष्टे परावरे याद्वारे आपल्याला वरच्या 3 फलांची प्राप्ती होते. किंवा 3 फल जेव्हा प्राप्त झाले तेव्हा समजून घ्यावं की आपल्याला तो परब्रह्म, ते परब्रह्म आपल्याला काय झालेलं आहे? दृष्ट झालेलं आहे. अशा रीतीने या ग्रंथाची काय झालेली आहे? सांगता झालेली आहे. अशा रीतीने हा ग्रंथ काय झालेला आहे? संपूर्ण झालेला आहे. या ग्रंथामध्ये सांगण्यासारखा आता विषय संपलेला आहे. तर तस्मिन् दृष्टे परावरे परब्रह्माच्या नादी लागा. आणि परब्रह्म कोण आहे? झाला स्वयं एव पांडुरंग. स्वतः मी पांडुरंग आहे. पण असं कोणीच ऐकणार नाही, स्वतःला कळणार नाही. मी पांडुरंग म्हणजे तुम्ही कोण आहे? कीर्तन करणारा तुकोबा आणि बसलेला पण तुकोबाच आहे ना. दोघं पण तोच. म्हणजे तू आणि मी पणाची झाली बोळवण. म्हणजे देव आणि शिष्य असा काही भाव इथे नाही. तर अशा रीतीने या ग्रंथाचा हा शेवटचा जो श्लोक आपण अभ्यासला, यामध्ये स्वयमेव पांडुरंग हा विषय काय आहे? झाला स्वयमेव पांडुरंग हा विषय. तर आपण तद्रूप आहोत. या तद्रूप अवस्थेला येण्यासाठी तुमचीच तुमच्यावर कृपा होऊ देत. काय होऊ देत? तुमचीच तुमच्यावर कृपा होऊ देत. आता नाही झाली तुमची तुमच्यावर कृपा तर शास्त्र सद्गुरू तुम्हावर कृपा करून अशी त्या दयाळू सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्यांच्या चरणी अर्पण करून इथेच पूर्ण विराम. पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. हरि ओम तत्सत.
विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे फसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जीवांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेजे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ मणी श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया